सर्वांना सस्नेह जय ज्योती जय भीम. जय शाहू जय जिजाऊ. पुरोगामी विचारमंच नाशिकच्या वतीने आयोजित या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून मी इथे आहे. आणि आत्तापर्यंत आपण जवळपास 75 व्याख्यानं ऐकली आहेत. आणि ती व्याख्यानं अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वेगवेगळ्या अंगांनी अनेक मान्यवरांनी मांडलेली मतं, साहित्यिक अंगाने किंवा अण्णाभाऊंचा जो सामाजिक दृष्टिकोन आहे, आर्थिक आणि वर्गसंघर्ष आणि एकूण सगळ्या, तर या विविध अंगाने जी मांडणी आपण ऐकत आलात. क्रिश हिवाळेजी स्वागत आहे आपलं. जोशीलाताई स्वागत आहे. तर याच अनुषंगाने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आजच्या दिवशी मी या पुरोगामी विचारमंचाच्या या पेजवरून आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आणि विषय म्हणते की एकूण आजची जी चळवळ आहे, ही चळवळ आणि इथल्या चळवळीतल्या युवकांच्या समोरची असणारी आव्हानं. बांगरजी, धन्यवाद रमेश बांगरजी, खंदारे गोपालजी, तद्वतच सतीश गवारेजी, पुरोगामी चळवळ आणि युवकांची भूमिका असा विषय आपण सांगितला. ॲक्च्युली खूप सारा गोंधळ आहे झूम आणि इतर सगळ्याच्यातनं. संभाजी दांतरावजी, आकाशनाथजी आणि सगळ्या मान्यवरांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. जरा विषयाला हात घालूया. पुरोगामी विचार मंचाच्या वतीनं आयोजित या व्याख्यानमालेतला हा पुरोगामी चळवळ आणि युवकांची भूमिका हा विषय म्हणतात. मला सगळ्यात आधी जरा चळवळ म्हणजे काय याच्यावरती जरा थोडासा फोकस करावा असं वाटतो. कारण काय होतं की मी गेली 15-20 वर्ष जेव्हा चळवळीत काम करते आणि अनेक ठिकाणी जाते, तर काही ठिकाणी आंदोलनं, लढे, मोर्चे, बैठका, व्याख्यानं, भेटीगाठी जे काही असेल ते, तर त्यावेळेला लोक खूप सारे भेटतात. आणि भेटल्यानंतर अमोल शेरकर, शिवाजी चव्हाण स्वागत आहे आपलं. तर या सगळ्या मंडळींचं एक सहज बोलताना आपण काय करता, मी चळवळीतच काम करतो. ते काय करता, चळवळीतच काम करतो. आणि मग मला बेसिक प्रश्न असा असतो की चळवळीत काम करता म्हणजे नेमकं काय करता बरं? ते चळवळ करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आम्ही चळवळीत काम करतो, आम्ही चळवळ करतो असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा चळवळ करणे म्हणजे तरी नेमकं काय आहे? कारण इतक्या वर्षांपासून हा शब्द आपण ऐकतोय. म्हणजे बाबासाहेबांच्या आधीची जी चळवळ आहे, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांच्याही आधीची जी चळवळ आहे, किंवा 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी उभी केलेली जी चळवळ आहे, क्रिश हिवाळे, विनोद खरे, बालाजी जाधव स्वागत आहे. तर ही महात्मा बसवेश्वरांनी समतामूलक समाजव्यवस्थेच्या प्रस्थापनेसाठी तयार केलेली जी चळवळ होती, ती चळवळ तिथे तो विचार तो टिकला का? कारण जाती व्यवस्था समूळ नष्ट व्हावी या हेतूने बसवांनांनी लिंगायत धर्माची स्थापना केली होती की जात संपली पाहिजे. आपल्याला आश्चर्य वाटेल की सगळ्यात पहिला जो काय म्हणता येईल त्याला आंतरजातीय विवाह आहे, हा आंतरजातीय विवाह महात्मा बसवण्णांच्या काळामध्ये झाला, तो ककय्या आणि हरळय्या समाजातला. की जात संपली पाहिजे, ही उच्च नीचता, ही श्रेष्ठ कनिष्ठता, हे सगळं संपलं पाहिजे आणि काहीतरी नवा एक चांगला समस्त मानव मुक्तीचा प्रवाह तयार झाला पाहिजे. पण जर आपण फार बारकाईनं बघितलं, म्हणजे जर माझं हे व्याख्यान बघणारी माणसं जी आहेत ती जर लातूर, उस्मानाबाद, विशेषतः मराठवाडा परिसरातली असतील, तर आपण फार मायनोटली जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर बसवण्णांचा तो विचार, जो विचार घेऊन लिंगायत धर्माची स्थापना झालेली होती, तो विचार आज आपल्याला सापडतोय का? की ज्या विचारांनी सांगितलं होतं की जात समूळ नष्ट झाली पाहिजे, जात संपली पाहिजे, सगळ्यांनी एकत्रितपणे आणि समतामूलक समाजाची निर्मिती झाली पाहिजे. अडचण कुठे आली त्या सगळ्यांची? चळवळ तर सगळेच करत आहेत आणि चळवळीत सगळी माणसं आहेत सुद्धा, फार फार सोबत आहेत चळवळीत माणसं. मग जातीचं राहिलं कुठे? जरा थोडंसं पुढे येऊया आपण. मग नंतरच्या काळातही अनेक लोक आहेत. मग शिवराम बापू वलंगकर हे फार महत्त्वाचं नाव आहे. त्याच्यातलं एक किसन फागू नावाचे एक कवी आहेत. किसन फागू असं एखाद्या कार्यकर्त्याला
का वाटावी की त्या कार्यकर्त्याला अमुक एका जातीमध्ये माझा जन्मच होऊ नये असं वाटावं? हे नेमकं काय विशेष आहे? आबासाहेब लोंढेजी थँक्यू, स्वागत आहे. गजानन निकाळजेजी स्वागत आहे. साहेबराव ताटे स्वागत आहे. तर मग ही काय नेमकी ही मांडणी काय आहे? काय इतकी जातीची ही काचणी कावर लागलेली असते? मग चळवळ तरी नेमकी कसली चालू आहे? मग क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा एक झंझावात येतो आणि क्रांतिबाई सांगतात की आम्ही जात आता इथनं मानणार नाही आहोत. आनंद भोयरजी स्वागत आहे. भोयवारजी काय आहे? क्रांतिबा ज्योतिबा फुले सांगतायत की इथे कुठलाही पद्धतीने भेदाभेद करता येणार नाही, तो भेद संपला पाहिजे. तोच क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांचा विचार, स्त्री शिक्षणाचा विचार, शूद्रांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार, हा विचार बाबासाहेबांपर्यंत येऊन ठेवतो. आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे, तुलसीदास कलवलजी स्वागत आहे. तर बाबासाहेबांचा जो हा विचार आहे, हा विचार हा पुढे अण्णाभाऊ आणि मग समस्त मंडळी. आता काही जणांच्या अडचणी अशा आहेत की बाबासाहेब म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर या प्रवाहात अण्णाभाऊंना घ्यावे का? मला वाटतं की मी हे मांडलं पाहिजे, फार प्रामाणिकपणे मांडलं पाहिजे. मारुती कसाबजी स्वागत आहे. मार्तंड घाटेजी, पंकज शेजवळजी, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मग हा जो विचार आहे की अण्णाभाऊ साठे हे या सगळ्या लाईनीत घ्यावेत का, या सगळ्या रांगेत घ्यावेत का? कारण मी मराठवाड्यातली मुलगी आहे. मराठवाड्यात ज्या वेळेला आम्ही वेगवेगळ्या म्हणजे मी आणि जिजा ॲडव्होकेट एकनाथ आव्हाड मानवहक्क अभियानचे, आता आम्ही वेगवेगळ्या जयंती समारोहाला गेलो की एक प्रश्न आम्हाला कायम भेडसावत राहायचा की अमुकच्या जयंतीत अमुकची प्रतिमा असावी का, तमुकच्या जयंतीत तमुकची प्रतिमा असावी का? भगवान वाघमारे सर खूप खूप स्वागत आहे. आणि मग ह्या प्रतिमा ठेवाव्या की न ठेवाव्या, किती म्हणजे किती हरकतीचे मुद्दे असावेत, किती प्रकारची हरकत घेतली जावी की अमुक एक प्रतिमा नसली पाहिजे, अमुक एक प्रतिमा असली पाहिजे, प्रतिमा लहान असावी की मोठी असावी, प्रतिमा खाली असावी की वर असावी. म्हणजे इव्हन दो बाकी सगळं सोडा, पण बुद्ध आणि बाबासाहेब यांची जर पूजेची जर मांडणी बघितली, म्हणजे वंदना घेतानाची जर मांडणी बघितली, तर काही ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा ही बुद्ध प्रतिमेच्या सोबत मांडली जाते, तर काही ठिकाणी बाबासाहेबांची प्रतिमा ही बुद्ध प्रतिमेच्या थोडीशी खाली अंतरावरती मांडली जाते. चव्हाण शिवाजीजी, प्रशांत पाटोळेजी, उमेश तुळवे, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मग नेमकी ही प्रतिमा कुठे असली पाहिजे? काही लोक म्हणतात नाही, बुद्धांच्या सोबत बाबासाहेबांची प्रतिमा नाही ठेवायची. काही लोक म्हणतात अरे बुद्ध आणि बाबासाहेबांची प्रतिमा एकत्रच ठेवायची. अगदी याच पद्धतीने जर बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेबद्दल जर इतके वादविवाद असतील, तर अण्णाभाऊंच्या प्रतिमेबद्दल काय असतील? म्हणजे विचार करण्यासारखे की नाही, की अण्णाभाऊंच्या प्रतिमेबद्दल आपण या लोकांना काय नेमकं म्हणजे कशा पद्धतीने बोलू शकतो, कसं मांडू शकतो? मला या प्रतिमा ठेवण्यावरून जी वाद घालणारी मंडळी असतात ना, त्यांच्या संबंधाने कबीरांचा एक दोहा आठवतो. माझे आजोबा कबीरपंथी, आजोबांच्या विचारांचा माझ्यावर फार मोठा प्रभाव आहे. आजोबा आम्हाला सहज गोष्टीला कबीरांचे दोहे ऐकवायचे. त्याच आजोबांनी एक दोहा आम्हाला सांगितला होता, ऐकवला होता. आता आजोबा असं म्हणतात की गुरु गोविंद खडे आगे लागू काके पाय, जिसने मिलाया गोविंद से वो गुरु सोनी हाय. की बुद्ध आणि बाबासाहेब यांच्या प्रतिमा एकत्र ठेवायच्या का? मग बुद्ध श्रेष्ठ की बाबासाहेब श्रेष्ठ? तर त्याचं एक साधं उत्तर कबीरांच्या दोह्यातनं येतं की ते असं सांगतात की गुरु गोविंद खडे आहे, की माझ्यासमोर माझा गुरु पण आहे आणि माझा ईश्वर पण आहे. मी ईश्वराचे आधी नामस्मरण करू, मी ईश्वराला आधी वंदन करू, की मी माझ्या गुरुला आधी वंदन करू? याच्यातलं नेमकं मी काय करू? तर ते सांगतात की ज्या गुरुने मला त्या ईश्वरापर्यंतचा मार्ग दाखवलेला आहे, ते गुरु माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. कारण ते माझ्या आयुष्यात नसते तर कदाचित मला तिथंपर्यंत जाण्याचा मार्ग मिळाला नसता. बुद्ध मला कळलेले आहेत, पण मला बुद्ध कळण्यासाठी आधी मला बाबासाहेब कळलेले आहेत. सो मी बाबासाहेब हे मूळ आहे, कारण तिथून मला बुद्धापर्यंत जायचा मार्ग मिळालेला आहे. आता जर हेच उदाहरण जर आपण अण्णाभाऊ आणि बाकी सगळे जे आमचे समाजसुधारकांची जी एक रांग येते यांच्यासाठी जर आपण हे उदाहरण वापरलं तर कसं होईल? आम्हाला कुठून कळलं ते जास्त महत्त्वाचं आहे ना. आम्हाला कुणी सांगितलं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे पहा की समजा मी चळवळीत आली आहे, हे आव्हान आहे बरं का, मी आव्हानांकडेच येते.
समजा मी चळवळीत आहे, मला बाबासाहेब कळले, मला बुद्ध कळले, मला अण्णाभाऊ कळले, मला छत्रपती राजर्षी शाहू महाराज कळले, मला शिवराम बापू वलनकरांचा अभ्यास काय आहे तो कळला, मला विरा शिंदेचं नेमकं काम काय आहे ते कळलं, पेरियार रामास्वामींची चळवळ काय ती कळली, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट कशाला म्हणतात ती मुवमेंट कळली. ही मुवमेंट सांगायला मला कोण आलं होतं? माझ्याकडे कोण आलं होतं ही मुवमेंट सांगायला? माझ्या भटक्यांच्या पाड्यावर कोण आलं होतं? माझ्यापर्यंत सांगायला जी लोक आली ती माझ्यासाठी गुरुस्थानी असतील, बरोबर आहे. तर माझ्याकडे जी माणसं आली, मला वाटतं मी जी चटके सहन करून इथपर्यंत पोचले, मला बुद्ध आणि बाबासाहेब कळण्यासाठी माझी परिस्थिती जास्त कारणीभूत होती. माझ्यापर्यंत कुणीतरी येऊन, मिशनरी येऊन सांगितलं नाही की तुम्ही हे स्वीकारलं पाहिजे, हे हे आहे, हे फार छान आहे, हे फार चांगलं आहे, हे स्वीकारा, हे करा. नो नो, नेवर नेवर नेवर, अजिबात नाही. मी अभ्यासले बाबासाहेब, मी अभ्यासले बुद्ध, मला कळले की नाही हे 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 मी स्वीकारलं पाहिजे. मी का वारंवार असं सांगते की माझ्या आयुष्यामध्ये जितके बुद्ध आणि बाबासाहेब माझ्यासाठी फार वंदनीय आहेत, तितकेच अण्णाभाऊसुद्धा मला फार महत्त्वाचे वाटतात. त्याचं कारण असं आहे की अगदी सुरुवातीला मी प्रचंड वाचन करत असताना माझ्या वाचनाचे जे वेगवेगळे विषय होते, त्या विषयांमध्ये एक पुस्तक माझ्या हातात अण्णाभाऊंचं लागलेलं, त्या पुस्तकातली एक कथा होती, जी कथा माझ्यासाठी माझं आयुष्य बदलवणारी होती. ही कथा मला वाटतं की माझ्या चळवळीचा सगळा प्रवास पुढे सुखकर करणारी होती. ती कथा कदाचित आपण सगळ्यांनी अनेक वेळा ऐकली असेल, पण ती कथा मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायला आवडेल. कथा मी पुन्हा वाटल्यास शेवटी सांगेल. पण त्या एका कथेमुळे, म्हणजे चिखलातलं कमळ या एका कथेमुळे माझा बघण्याचा दृष्टिकोन, मी ज्या समूहातनं, ज्या वलयातनं, ज्या सामाजिक भवताल जो माझा आहे, ज्या भवतालातनं मी आलेली आहे, तो सगळा जो ती परिस्थिती जर मला बदलायची असेल तर त्यासाठी मला एक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा लागेल. म्हणजे अगदी सुरुवातीची मी फक्त कथा कादंबऱ्या वाचणारी मी, या कथा कादंबऱ्यातनं मला माझ्या प्रश्नांची उकल मिळते का असं करत 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 काही पुस्तकं वाचणारी मी, याच पुस्तकांच्या समूहामध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूरमध्ये असताना समग्र अण्णाभाऊ साठे वाचायला हातात घेतलेली मी, अण्णाभाऊ साठे हातात घेतल्यावर त्यातलं चिखलातले कमळ वाचणारी मी. चिखलातले कमळ हे पुस्तक वाचल्यानंतर मला जे जाणवतं की एका वाघ्या मुरळीच्या संवादातनं आणि त्या मुरळीच्या तोंडून येणारे जे संवाद आहेत, त्या संवादातनं ती जो एक वैज्ञानिक दृष्टिकोन मांडते, ती जो एक नवा प्रबुद्धत्वाचा विचार मांडते, तो विचार इतका महत्त्वाचा असतो की अरे हे माझ्या शोषणाचं मूळ याच्यात आहे, माझ्या शोषणाचं मूळ याच्यात आहे, तर मी हे मूळ शोधलं पाहिजे. मी हे मूळ शोधायचं तर मग काय करायचं? हे मूळ शोधण्यासाठी मी पहिल्यांदा गेलं पाहिजे. तर मग मी कुठपर्यंत? मी फुल्यांपर्यंत पोचलं पाहिजे. मी फुल्यांचा अभ्यास करताना मला लक्षात येतं की फुल्यांचा विचार हा इतर कुणाशी सांगड घालणारा आहे का बरं? तो फुल्यांचा विचार सांगड घालणारा जो इतर कुणाशी मला सापडतो, तर त्यातली महत्त्वाची जी मांडणी आहे, त्या मांडणीमध्ये विठ्ठल भुसारेजी, नितीन साठे, रामकृष्ण गायकवाड आणि आपल्या सगळ्यांचं सुदाम अल्हाडजी, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे एक कथानक वाचून त्या कथानकाचे संदर्भ आपण इतर कुठे शोधता येतील का? फुल्यापर्यंत पोहोचणं. फुल्यांचं म्हणणं काय आहे? फुले जेव्हा गुलामगिरी मांडतात किंवा फुले एकूण इथल्या धर्मव्यवस्थेमध्ये अडकलेली माणसं आणि त्यातनं मेंदू गुलाम ठेवून विचार करणारी माणसं, या माणसांना मानवमुक्तीचा विचार सांगतात. त्याच्याशी साधर्म्य पुढे कोण, ती लाईन कंटिन्यू कुठे झाली आहे, ती लाईन कंटिन्यू करताना पुन्हा सापडतात बाबासाहेब. बाबासाहेबांचा अभ्यास करताना लक्षात येतं की बाबासाहेबांचा विचार पुढे कुठपर्यंत गेला आहे, पुन्हा अण्णाभाऊपर्यंत पोचतो. एक सर्कल पूर्ण होतं, अण्णाभाऊ ते अण्णाभाऊ. अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने या व्याख्यानमालेत या विषयावर बोलताना ह्या चळवळीची नेमकी आव्हानं, ही चळवळ काय आहे हे जर पहिल्यांदा समजून घ्यायचं असेल तर मुळात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ. आम्ही कुठल्या चळवळीत काम करतो? चळवळी अनेक प्रकारच्या असतात ना. तुम्ही कुठल्या चळवळीत काम करतायत?
म्हणजे कुणी म्हणतं मी स्त्रीमुक्ती चळवळीत काम करतोय, कुणी म्हणतो की मी कामगारांच्या चळवळीच्या सोबत आहे, कुणी सांगतं की आम्ही ब्राह्मणेतरांच्या चळवळीत काम करतोय, आम्ही बहुजन चळवळीत काम करतोय, आम्ही शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी काम करतोय, आम्ही वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करतोय. पण चळवळ म्हणजे नेमकं काय आणि आपल्याला कोणती चळवळ अपेक्षित आहे? मग आपल्याला कोणत्या अँगलनं जाणारी चळवळ अपेक्षित आहे? तर त्याचं उत्तर असं सापडतं भारत लोखंडेची. स्वागत आहे. सोबतच किरण पटाईची आपलंही खूप खूप स्वागत आहे. आता आम्हाला अपेक्षित असणारी चळवळ कुठली आहे? जी चळवळ सांगितली की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ, ती चळवळ आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे. म्हणजे पुरोगामित्व म्हणजे काय? तर पुरोगामित्व म्हणजे फार अगदी समोरच्याने जय भीम केला की आम्ही जय भीम म्हणू, समोरच्याने जय लहुजी केला की आम्ही जय लहुजी म्हणू, समोरच्याने सलाम आलेकुम म्हटलं की आम्ही वालेकुम अस्सलाम म्हणू, म्हणजे पुरोगामी चळवळ का? म्हणजे फक्त सुडो सेक्युलरिस्ट लोक असतात ना, म्हणजे उगा आपलं तोड देखलेपणा दाखवण्यासाठी, पण मनात मात्र प्रचंड मळ भरून ठेवलेला असतो. ती माणसं पुरोगामी म्हणवली जातील का? पुरोगामी माणसं असतात कोण? ज्या माणसांना प्रतीत समुत्पत्तीवाद कळतो, ज्या माणसांना नेमकं जगण्याचे अधिकार काय आहेत ते कळतात, ज्या माणसांना माणूस म्हणून जर मला जगायचा अधिकार आहे तर मी दुसऱ्यांचा सुद्धा तो अधिकार मान्य केला पाहिजे ही गोष्ट कळते. पुरोगामी असणं म्हणजे काय? मी बोलते आणि आपण ऐकताय, आपण माझं म्हणणं ऐकलं पाहिजे असं जर मला वाटत असेल तर देवराजजी थोरातजी स्वागत आहे आपलं, दिलीपराव आगलेजी स्वागत आहे. पुरोगामी म्हणजे काय? की मी आपल्याला सांगते आणि आपण माझं म्हणणं ऐकलं पाहिजे असं जर मला वाटत असेल तर त्याची पूर्व अट ही असेल की तुम्ही जे सांगताय ते ऐकून घ्यायची माझी तयारी असली पाहिजे. मी जर म्हटलं की नाही माझंच तेवढं म्हणणं ऐका, मी सांगते तेच ऐका, त्याला चळवळ म्हणत नाहीत, त्याला लोकशाही म्हणत नाहीत, त्याला विचारधारा ती ही परिवर्तनवादी विचारधारा असू शकत नाही. ती हुकुमशाही असते, ती मोनोपॉली असते, ती एकाधिकारशाही असते. आम्ही म्हणतोय तेच खरं, आमचं तेवढंच खरं, एवढंच म्हणणं जी लोक ऐकण्यासाठी बसलेली असतात, ती जी माणसं आहेत ती माणसं ही पुरोगामित्व सांगणारी असू शकत नाहीत. पुरोगामित्व म्हणजे माझं म्हणणं इतरांनी ऐकावं असं मला वाटत असेल तर त्याची पूर्व अट इतरांचं म्हणणं मी ऐकून घेतलं पाहिजे, हे मला पूर्ण करता आलं पाहिजे. हे ज्याला कळतं. प्रकाश खरातजी, महादेव खिल्लारेची खूप खूप स्वागत आहे आपलं. तर हे कळलं पाहिजे आपल्याला. एक पुरोगामी शब्दाचा अर्थ कळला. आम्हाला कुठली चळवळ हवी आहे? तर आम्हाला अशी चळवळ हवी आहे की जी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देईल, अशी चळवळ आम्हाला हवी आहे. आता ही पुरोगामी चळवळ गेली किती वर्ष चालू असेल बरं? तर ही चळवळ म्हणजे आपली पिढी, आपल्या आधीची पिढी, त्याच्या आधीची पिढी, म्हणजे बाबासाहेबांच्याही आधीची पिढी, म्हणजे आपल्या आधीची पिढीच्या आधी अण्णाभाऊंच्या आधी बाबासाहेबांच्या आधी फुलेंच्या आधी अजून कोणी किती 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 टप्प्यांवरती चळवळ चालू आहे. पण या चळवळीचे अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत आहेत का? या चळवळीतनं आपल्याला साध्य काय करायचं हे ठरलंय का? की आम्हाला नेमकं करायचंय काय चळवळीतनं? म्हणजे पहा की तुम्ही एखादा आदिवासी भटके विमुक्ताचं पोर असतं, ते प्रचंड धावू शकतं, त्याच्याकडे ना प्रचंड 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 ऊर्जा असते. अमोल साठेजी खूप खूप स्वागत आहे. ॲडव्होकेट मिलिंद मेश्रामजी स्वागत आहे. नितीन साठेजी खूप खूप स्वागत आहे. समजा एखाद्या भटक्यामुक्तातलं आदिवासींमधलं मूल आहे, ते प्रचंड ऊर्जेने ऊर फुटेस्तोर श्वास फुटेस्तोर धावू शकतं. त्याच्याच बाजूला एक शाळकरी मूल आहे, ते पण खूप छान धावतं. दोघेजण धावू प्रचंड शकतात, पण हे जे आदिवासी मूल आहे हे अजून जास्त जोरात धावतं. परंतु धावण्याची जर स्पर्धा लावली ना तर त्या स्पर्धेमध्ये शाळकरी मूल लवकर जिंकतं आणि हे मूल जिंकत नाही. का जिंकत नसेल बरं? ते रवींद्र सुरवसेजी स्वागत आहे. ते का जिंकत नाही? तर त्याचं कारण असं असतं, धावण्याची सुरुवात नेमकी कुठून करायची आणि धावून धावून पोचायचं कुठे हे त्या बिचाऱ्या ज्या भटक्या म्हणतात, जे शाळा भटक्या आहे, त्याला त्याची माहिती नसते. त्याला ते कळत नाही की आपल्याला पोचायचंय कुठं, गोल काय आहे. ज्याला गोल कळत नाही त्याला जिंकणं पण कळत नाही. गोल फोकस झाला पाहिजे.
आपलं जे ध्येय आहे त्याच्यावरती आपला फोकस पूर्ण झाला पाहिजे. शाळकरी मुलाला धावण्याची सुरुवात कुठून करायची, नेमकं पोचायचे कुठं, त्याचे नियम त्याला कळलेले असतात. ते नियम त्याच्यापर्यंत पोचलेले असतात. विलास कांबळेजी, संजय तालकुटेजी, नरेंद्र शिंदे, प्रकाश कांबळे आणि रमेश बांगर, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला गोल कळला पाहिजे. मग तो गोल आम्हाला माहिती आहे का? कारण कहा गए तो कहा भी नहीं और क्या लाए तो कुछ भी नहीं, किसमें गलबला, असा काही आपला कार्यक्रम होतोय का? कारण खूप लोक सांगतात ताई मी चळवळ करतो. म्हणजे काय करता? वर्तमानपत्र काढता का? मग वर्तमानपत्रातनं मांडतो काय आम्ही नेमकं? ताई मी चळवळ करतो. म्हणजे काय करता? ताई मी मोर्चे काढतो. बघता बघता आवाज केला की असं सगळी दुकानं बंद होतात. ताई मी चळवळ करतो. म्हणजे काय करता? म्हणजे काय, उठ काही कुठलाही कार्यक्रम असो लगेच स्कार्फ घालतो, टोपी घालतो, तयारच असतो ताई. फाडून काढीन आणि तोडून काढीन. मी चळवळ करतो. म्हणजे काय करतो? फेसबुकवर ट्रोल करतो. हां, फेसबुकवर ट्रोल करणे हेच माझ्यासाठी फार मोठं काम आहे. नरसिंग गोडकेजी, स्वागत आहे आपलं. मी याला चळवळ म्हणतो. हे चळवळ आहे का? चळवळ म्हणजे नेमकं काय? आणि आम्ही जे करतोय त्याला आम्ही चळवळ म्हणतोय का? माफ करा, आपण सगळेच असं करत असाल असं अजिबात नाही. परंतु कुठेतरी एखादी गोष्ट ॲटॉमिक पॉवर म्हणून एकाच मुशीतनं जेव्हा जाते, विजय वाडेकरजी स्वागत आहे आपलं, एकाच मुशीतनं ती ॲटॉमिक पॉवर जेव्हा जाते तेव्हा ती खऱ्या अर्थानं ताकद म्हणून उभी राहते. झारीतनं छिद्रातनं जर इकडे तिकडे जर ती जायला लागली तर ती ॲटॉमिक पॉवर होत नाही. ती फक्त वाफ मनवली जाते. आपल्याला वाफ तयार करायची आहे की ॲटॉमिक पॉवर तयार करायची आहे हे एकदा ठरलं पाहिजे. काय करायचंय? तुम्हाला फक्त झारीतनं खूप सारी गेलेली वाफ करायची आहे की ॲटॉमिक पॉवर करायची आहे? ठरवून घ्या. डिसिजन इज युअर्स. आता जर आमचं ॲटॉमिक पॉवर होऊन जर एकत्र व्हायचं ठरवलं असेल तर आमचा शत्रूसुद्धा निश्चित झाला पाहिजे. आणि असं म्हटलं जातं, म्हणजे बाबासाहेबांचं एक रायटिंग अँड स्पीचेसमधलं वाक्य आहे, जाणकार योद्ध्याला कळले पाहिजे एकाच वेळेला किती शत्रूंना अंगावर घ्यायचे. संजय भिसेजी, प्रमोद कांबळे, भीम टायगर, भगवान गायकवाडची आणि तद्वतच बाबासाहेब बाबरची, आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आता आम्हाला जे करायचं आहे, जी चळवळ उभी करायची आहे, जर ती एका ॲटॉमिक मुशीतनं जावी असं आम्हाला वाटत असेल तर ते ॲटॉमिक मुशीतनं जाण्यासाठी आमचा शत्रू तर तय झाला पाहिजे. पण जसं बाबासाहेब सांगतात की जाणकार योद्ध्याला कळलं पाहिजे एकाच वेळेला किती शत्रूंना अंगावर घ्यायचं हे आमचं तारतम्य ठरलं पाहिजे. कारण आपलं काय होतं की आपण एकाच वेळेला मी याला विरोध करेल, मी त्याला विरोध करेल, त्याला विरोध करेल, त्याला विरोध करेल, तर सगळे मिळून आमचा गेम वाजवतील. विलास मानवतकरजी स्वागत आहे. सगळे मिळून आमचा गेम वाजवतील. मग आम्ही काय करावं लागेल? मग आम्हाला ठरवावं लागेल, फार युद्धशास्त्राचे नियम शिकावे लागतील. आम्ही युद्धशास्त्राचे नियम शिकलेले आहेत का? इतरांची नाव न घेता मुक्तचिंतन करावे. संभाजी बिरंजेजी स्वागत आहे. जाधवजी स्वागत आहे. आणि सदाशिव सूर्यवंशी. ती नावं यासाठी घ्यायची की ही सगळी माणसं सगळ्याकडचा वेळ काढून एका महत्त्वाच्या कामाला वेळ देतात. तर अशा लोकांचा आपण नामोल्लेख करून त्यांची हौसला अफजाई करणं फार गरजेचं असतं. असो, आता या सगळ्यातनं जर आम्ही फोकस केला, मी का म्हटलं की एकाच वेळेला कुणावर बोलायचं आणि कुणावर नाही बोलायचं याचं तारतम्य ठरलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे दादा हो. बघा, एक साधं उदाहरण सांगते. आपल्याकडे कीर्तनकार किती असतील बरं? म्हणजे धोक महाराज, इंदोरीकर महाराज, बोधले महाराज, अजून खूप सारे, म्हणजे मला नावंसुद्धा माहीत नाहीत. खूप खूप कीर्तनकार आहेत, मराठी कीर्तनकार. ते आस्था चॅनल किंवा इतर चॅनलवरचे प्रवचनकार किती आहेत? आसाराम बापू, मोरारजी बापू, अजून कुठले कुठले बापू, काय ते खूप सारी नावं आहेत. आता ही एवढी सगळी जी नावं असतात ना, तुम्ही कधी असं पाहिलंय का की एक कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनकाराला टीका करतोय? किंवा तुम्ही असं कधी पाहिलंय का की हा एक प्रवचनकार दुसऱ्या प्रवचनकारावरती टीका करतोय? किंवा तुम्ही असं तरी कधी पाहिलंय का की जे मराठीतले समजा लेखक आहेत, या लेखकांमधले, म्हणजे वैचारिक वाद असू शकतात पण ते फार अगदी वैयक्तिक पातळीवर येतात आणि एकमेकांवर टीका टिप्पणी करतात, जे की एकाच विचार प्रवाहातनं जाणारे लोक असतात. ते असं करतात का कधी? नाही. मी अजून जरा वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करेल. काही पर्टिक्युलर
जाती आहेत, महाराष्ट्रात आहेत आणि इतरही राज्यांमध्ये आहेत, ज्यांना आपण पॉलिटिकली डॉमिनंट कास्ट असं म्हणतो, राजकीयदृष्ट्या प्रबळ जाती आहेत. या ज्या राजकीयदृष्ट्या प्रबळ जाती आहेत, या प्रबळ जाती एकाच पक्षामध्ये आहेत का? नाही. तर या अनेक पक्षांमध्ये आहेत. म्हणजे जसं की की एकाच जातीतले लोक कदाचित काँग्रेसमध्ये असतील, तेच राष्ट्रवादीमध्ये असतील, काही लोक भाजपमध्ये असतील, काही लोक शिवसेनेमध्ये असतील, काही लोक मनसेमध्ये असतील, काही लोक अजून कुठल्या कुठल्या पक्षात असतील. हे वेगवेगळ्या पक्षांमध्ये, काही लोक आपमध्ये असतील, वेगवेगळ्या पक्षात असतील. पण कधी कधी तर असं असतं की एकाच कुटुंबातली माणसं वेगवेगळ्या पक्षांमध्ये असतात. ती सकाळचा ब्रेकफास्ट एका टेबलवर घेतात, प्रचाराच्या गाडीत वेगवेगळ्या बसतात, वेगवेगळ्या पक्षाचा प्रचार करतात आणि संध्याकाळी एकत्र येऊन पुन्हा एकाच डायनिंग टेबलवर बसून जेवण करतात. शक्य आहे की नाही? त्यांना करू शकतात ते ते एकमेकांवरती या या पलीकडे जाऊन विचार करत नाही किंवा याच्यावरती विचार करत नाही. ते असं का करू शकतात किंवा ते कुठल्या अँगलने विचार करतात? तर त्यांचा अँगल एक असतो की अंतिमतः माझ्या समूहाचे हित झाले पाहिजे, अंतिमतः माझ्या लोकांचे हित झाले पाहिजे. तू ज्या पक्षात आहेस त्या पक्षाचं सरकार आलं तर तुझ्याकडून, मी ज्या पक्षात आहे माझ्या पक्षाचं सरकार आलं तर माझ्याकडून. म्हणजे ज्यांचं कुणाचं सरकार आहे त्यांच्याकडून. लक्षात घ्या दादा हो, ह्याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की ते एकमेकांना पूरक भूमिका घेतात आणि आपला मार्ग पुढे क्रमत राहतात. आपण पूरक भूमिका घेतो का? आपल्यासमोरचं आव्हान आहे बरं का चळवळीतलं, की आमच्या चळवळी का सक्सेस होत नाहीत. आम्हाला चळवळ करायची म्हणजे आमचा फोकस काय? तर व्यक्तिप्रतिष्ठा मिळाली पाहिजे. आमचा फोकस काय? तर अण्णाभाऊंनी जे सांगितलं की आमचं जे पोटातल्या भुकेचा आग जेव्हा मस्तकापर्यंत जातो तेव्हाच गुलामीच्या शृंखला तोडण्याचं एक बळ धमन्यांमध्ये तटतटायला लागतं आणि मग क्रांतीची मशाल घेऊन माणसं उभी राहतात. म्हणजे आम्हाला इथून आमची भूक, गरिबी, बेरोजगारी हटवायची आहे. आम्हाला थोडंसं इस्टॅब्लिश व्हायचे, मुख्य प्रवाहात यायचे, आमचे प्रश्न मांडायचे आहेत आणि ते प्रश्न सोडवून घेण्याची आमची कुवत तयार करायची आहे. हे आमची चळवळीतली काय म्हणता येतील आमची काही ध्येय धोरणं ठरलेली आहेत. आमचा हा किमान समान प्रोग्राम जो तुम्हाला अमान्य करण्याचं काहीच कारण नाही, तुम्ही कुणीही हे मान्य करू शकाल. जर आता हा आमचा किमान समान प्रोग्राम आहे आणि तो तुम्ही मान्य करून घेताय, तर मग हा प्रोग्राम करताना आपल्याच माणसांना घायाळ करणे हा फंडा कुठून आला बरं? मला नाही सुचला. हा फंडा आला कुठून आणि कसा आला? तो कुठून आला? म्हणजे चळवळ करताना चळवळीसमोरची आव्हानं जर आम्हाला पेलायची असतील तर त्यातलं पहिलं आव्हान हे पेलावं लागेल की आम्हाला आमच्यातले आंतरविरोध आधी संपवावे लागतील. काय आंतरविरोध संपवायचे आहेत? मी फारच स्पष्ट व्यक्ती आहे आणि आंतरविरोध समजा एक साधं गणित आहे की काही ठिकाणी अण्णाभाऊ साठेंची सपोज आपण जयंती साजरी करतो, जन्मोत्सव साजरा करतोय, तर काही ठिकाणी म्हणतील की आम्हाला पिवळ्या रंगाचा झेंडा वापरायचा आहे. काही जण सांगतील आम्हाला पिवळा झेंडा आणि त्याच्यावर सूर्यचिन्ह असलेला झेंडा वापरायचा आहे. काही जण म्हणतील आम्हाला भगवा झेंडा लावून अण्णाभाऊंची जयंती साजरी करायची आहे. काही लोक म्हणतील की आज आम्हाला जी जयंती साजरी करायची आहे ती पिवळा आणि निळा असा 2 कलरचा झेंडा घेऊन ही जयंती साजरी करायची आहे. काही जण म्हणतील आम्हाला फक्त निळाच झेंडा घेऊन जयंती साजरी करायची आहे. दादा हो, तुम्ही विचार करा, जर आमचं झेंड्यावरून एकमत होत नसेल तर आमचं अजेंड्यावर एकमत कसं होईल बरं? सुरेशचंद्र राजहंसजी स्वागत आहे आपलं, राजू गोफणे स्वागत आहे. झेंड्यावरून जर आमचं एकमत होणार नसेल तर अजेंड्यावर एकमत कसं होईल? मला असं वाटतं ज्यांचा अजेंडा एक असतो त्यांचा झेंडा सुद्धा एक असायला हवा. झेंडा आणि अजेंडा यात एकवाक्यता असेल तर चळवळी समोरची आव्हानं पेलायला आम्हाला अजून सोपं जाईल. जमतं का बघा? माझी आपल्याला म्हणजे आपण मला बोलावलं म्हणणं मांडायला आणि मी म्हणणं मांडते, ह्याच्या पलीकडे नाही. आता याच्या पुढे अजून एक महत्त्वाची बाब, आमच्या चळवळीसमोरचं दुसरं आव्हान काय असेल तर पॉलिटिकल डॉमिनंट कास्ट म्हणून, म्हणजे शेड्यूल्ड कास्टमधल्या ज्या अनेक जाती आहेत, या शेड्यूल्ड कास्टमधल्या जातींमध्ये जर आज घडीला SC मधली क्रमांक 1ची
सर्वार्थाने पुढारलेली म्हणून आणि लोकसंख्या सगळ्यात जास्त असणारी लोकसंख्या, असं या अर्थाने जर बौद्धांची लोकसंख्या जास्त असेल तर बौद्धांच्या नंतरची क्रमांक 2ची लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या सदाशिव सूर्यवंशीजी स्वागत आहे, ही लोकसंख्या मातंग समूहाची आहे. मग क्रमांक 2ची लोकसंख्या असणारा समूह हा दखलपात्र समूह झाला पाहिजे असे जर आम्हाला वाटत असेल तर दखलपात्र समूह होण्यासाठी आम्हाला आमचं ॲटलिस्ट जर आम्ही राजकीय पक्षांचे राजकारण उभे करू शकलो तर फारच चांगलं, पण किमान आम्ही दबाव गटाचे राजकारण घेऊ शकतोय का? भीमराव मसुरेजी, आपण मला विचारताय की मी कोणता झेंडा हातात घेतला, याच्यावरचं उत्तर मी अनेक वेळा दिलेला आहे. माझ्यासाठी मानवमुक्तीचा विचार हा सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे आणि तो विचार, ते ध्येय साध्य करण्यासाठी मला जे जे मार्ग वाटतात त्या मार्गाने मी जायचं ठरवते. कारण मला असं वाटतं की साध्यावरून साधनांची शुचिता कळते. साधना काय वापरायची यावरच जर हुज्जत घालत बसलात तर साध्यापर्यंत कधीच पोचणं होणार नाही. जर साध्यापर्यंत बोलायचं, साध्यापर्यंत पोचायचं असेल, प्रकाश गदगेवार, मी फारच निर्भीड बोलते, मी फार त्याचा विचार करत नाही. साध्यापर्यंत पोचायचं असेल तर आम्हाला साधनांवर हुज्जत घालण्यापेक्षा साध्य कसं मिळवणं ते जास्त गरजेचं आहे. तिथपर्यंत पोचावं लागेल, ते जास्त, मला वाटतं ते जास्त महत्त्वाचं आहे, तिथपर्यंत करावं लागेल. जर चळवळीसमोरचं आव्हान म्हणून आम्हाला बघायचं असेल तर आम्हाला अजून एक गोष्ट महत्त्वाची करावी लागेल की आमच्या प्रश्नांचं आकलन आम्हाला झालेलं आहे का? मला असं वाटतं, म्हणजे जे मी खूप जवळून अनुभवते आणि अनेक समूहांमधलं अनुभवते, म्हणजे मी भटके मुक्तांच्या चळवळीतनं माझी सुरुवात केली. माझी जी सुरुवात आहे ती छात्रभारती आणि सेवादलाची सुरुवात आहे. मी सुरुवातीला सोमनाथ कदम, आम्ही छात्रभारतीत काम करायचो. तेव्हापासून ते आत्तापर्यंत छात्रभारती, मग सेवादल, मग भटके मुक्तांच्या संघटना, मग आंबेडकराईट मुवमेंटमध्ये माझं येणं, चलो बुद्ध की ओर अभियान राबवणं, त्यात मी असेल, ॲडव्होकेट एकनाथ आवाड असतील, लक्ष्मण मानेसाहेब असतील, या सगळ्यांनी एकत्र काम करणं, हे सगळं करताना हे टप्पे साचले पण न येऊ देता, आपण साचले पण येऊ देतो का आपल्यामध्ये? एक साचेबद्धता ठरवून घेतली की नाही, मी या चाकोरीच्या बाहेर जाणारच नाही. मला असं वाटतं की एक हुशार विद्यार्थी काय करतो माहिती आहे? एक हुशार विद्यार्थी जर त्याला सोडवायचं असेल आणि अमुक एका पद्धतीने जर त्याचं गणित सुटत नसेल तर तो ती पद्धत सोडून देतो आणि दुसऱ्या पद्धतीने गणित सोडवता येतं का ते गणित मांडायचं बघतो. पद्धती बदलाव्या लागतील दादा हो. आपण पद्धती बदलण्यात विश्वास ठेवताय का? कारण आम्हाला गणिताची कोणती पद्धत महत्त्वाची याहीपेक्षा गणिताचं उत्तर मिळवणं जास्त महत्त्वाचं आहे. ही पद्धती जास्त पावित्र्याची आहे की ती पद्धती जास्त पवित्र आहे, ही पद्धती केल्यावरती म्हणजे ही जास्त ग्लोरियस आहे की ह्या पद्धतीने नो. मला ते मांडणीचे मार्ग ते तेव्हा शाळकरी वयातले होते. आता चळवळ शाळकरी वयात नाही ना. चळवळ आता जर डिग्रीच्या वयात असेल, चळवळ जर आता पदव्युत्तर टप्प्यामध्ये असेल तर पदव्युत्तर टप्प्यामध्ये मांडणीपेक्षा सुद्धा झटकन तुम्ही उत्तर कसं देतात त्याला जास्त मार्क आहेत. त्यामुळे त्याचं पद्धतीशास्त्र काय आहे यापेक्षा त्याचं अचूक उत्तर सापडते का यावरती नक्की विचार झाला पाहिजे आणि यावरती विचार करणं मला असं वाटतं की ते जास्त गरजेचं आहे. आता हे सगळं करणं, या सगळ्यांवरती मांडणी करताना अजून एक महत्त्वाची बाब की पद्धतीशास्त्राचा जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला आमच्यामध्ये खूप सारे आंतरविरोध आम्हाला जाणवतात. म्हणजे काही जण असं सांगतात की आम्ही लाल सलाम म्हणूया, मग काही जण लाल सलामला आमचा विरोध आहे. मग काही जण सांगतायत नाही आम्हाला लाल सलाम नाही म्हणायचे, आम्हाला जय भीम म्हणायचे. काही जण सांगतात आम्हाला जय लहूजी म्हणायचे. काही जण सांगतात की आम्हाला जय भारत म्हणायचे. काही जण सांगतात आम्हाला जय संविधान म्हणायचे. मला असं वाटतं अभिवादनाचे शब्द काय आहेत, परवलीचे शब्द काय आहेत, यावरून एकमेकांचे मनमुटाव होणं हे तितकंसं काही पटत नाही. तुमचे परवलीचे शब्द काय असायचे ते असू देत, असू शकतात ना. परवलीचे शब्द तुमचे काय आहेत यावरती, म्हणजे माझा आदर्श काय असावा यावर तुम्ही जशी मला जबरदस्ती करू शकत नाही तसा तुमच्या मनातला आदर्श काय असावा यावर मी कशी काय जबरदस्ती करू शकेल. आणि तो परवलीचा शब्द मी कसा बदलावा किंवा बदलू नये यावरच जर हुज्जत घालत बसलो
तर अमुक एक परवलीचा शब्द घेऊन तो म्हणजे ज्यांच्या कुणाच्या सपोज आम्ही जर क्रांती उस्ताद लहुजी साळवेंचा आम्ही जर परवलीचा शब्द जर जय लहुजी घेत असू किंवा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जर जय भीम घेत असू तर जय भीम म्हणायचं की जय लहुजी म्हणायचं यावर जर हुज्जत घालण्यात वेळ घालवली तर त्याहीपेक्षा लहुजी बाबांनी सांगितलेला जो विचार आहे तो विचार जरा पुढे नेऊया किंवा बाबासाहेबांनी सांगितलेला जो विचार आहे तो विचार पुढे नेण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल यावरती जरा काम केलं तर कसं राहील बरं. कारण मांडणी करताना आम्ही मला असं वाटतं की अडकून फार पडतोय, खूप अडकून पडतोय आणि गुंता वाढवतो. त्या गुंत्यामुळे होतं काय माहिती आहे का, आपल्यात वाद जास्त होतात, प्रचंड वाद करत राहतो आपण आपल्यामध्ये आणि आपल्यातल्या वादांमध्ये जो बाहेरचा शत्रू आहे त्याचा प्रतिकार करणं, त्याला तोंड देणं, त्याला नामोहरम करणं यासाठीचे जे आमचे काही जे मार्ग असतील ते मार्ग सगळे जैसे थे राहतात आणि आपण आपल्यात वाद घालण्यामध्ये जास्त धन्यता मानतो आणि बाहेरचाही आपल्याला सांगत राहतो. उदाहरणार्थ एक सोपं सांगू, RSSची माणसं किंवा सनातन प्रभातची माणसं सहज बोलताना ते सांगतात, म्हणजे ते म्हणतात काय किंवा आपल्या आजूबाजूला जे असतात ना ज्याला आपण काय म्हणू शकू प्रतिगामी विचारशक्तीची किंवा उजव्या विचारसरणीची माणसं ती सांगत असतात काय आंबेडकरी चळवळीत फार गट आहेत. बोलताना काय सांगतात ते RPI मध्ये तुमच्या फार गट आहेत, ही गट कमी करा. किंवा ते सांगतात नाही हो म्हातारी समाजात फारच गट आहे, त्यांच्यात खूपच गटबाजीला उतरला आहे आणि आपण त्यावरच विचार करत राहतो. आपण त्यांच्यातल्या गटबाजीचा विचारच करत नाही. ते आपल्याला सांगतात आपल्यात किती गटबाजी आहे, ते त्यांच्यातल्या गटबाजीबद्दल कधीच बोलत नाहीत. म्हणजे भाजपमध्ये गडकरींचा वेगळा गट असेल आणि मुंडेंना मानणारा वेगळा गट असेल तर त्या गटावरती विचार अजिबात होत नाही. पण आंबेडकरी चळवळीमध्ये 2 गट असतील तर त्याच्यावरती फार चर्चा होते. अजून सोपं करून सांगू, सनातन प्रभात, विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागृती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या मंडळींना तुम्ही एकमेकांवर टीका करताना कधी बघितलंय का? ही माणसं एकमेकांवर टीका करत नाहीत, उलट ही एकमेकांची हौसला अफजाई करतात आणि एकमेकांचं समर्थन करतात. शिकण्यासारखं आहे. आपण काय करतोय, आपल्याच एकमेकांच्या संघटनांवरती टीका टिप्पण्या करण्यामध्ये फार धन्यता मानतोय का? आव्हान आहे आपल्यासमोरचं. हे आव्हान आपल्याला पेलावं लागेल आणि यातनं आपल्याला सही सलामत सुटायचं की आम्ही एक प्रण करूया बा यावेळेला की आमच्यातले जरी काही मनमुटाव असतील आम्ही आमचं बघून घेऊ, बाहेरच्यांना बोलण्याची आम्ही संधी देणार नाही, अजिबात संधी देणार नाही. आम्ही आमचे बघायला समर्थ आहोत, आम्ही त्यानुसार काम करणार आहोत. आता थोडंसं अजून पुढे जाऊ. मग एकदा आमच्यातले मनमुटाव जर आम्ही संपवायचं ठरवले तर मग काम कशावर करायचे, आम्हाला एकवाक्यता कशावर ठेवायची आहे? तर किमान समान प्रोग्रॅमवरती आम्हाला एकवाक्यता ठेवायची आहे. हा किमान समान प्रोग्राम आमचा काय असावा लागेल? हा किमान समान प्रोग्राम करताना नकारात्मकता जास्त भरली आहे का आमच्याकडे? खूप साऱ्या युवकांमध्ये मला जे जाणवतं की नकारात्मकताने आपण खूप बोलतो की अरे हे आपलं काम नाही आहे. म्हणजे एखादा माणूस अमुक एका गोष्टीमध्ये नाही तुम्ही हे करायचंच नाही आहे किंवा हे आपलं कामच नाही आहे किंवा सतत ऊरबडवेपणा होतोय का, आमच्यावर खूप अन्याय होतोय, आमच्यावर खूप अन्याय होतोय. मला असं वाटतं मग आमची मानसिकता तशीच होते की आमच्यावर फार अन्याय होतोय, आमच्यावर खूप अन्याय होतोय असं म्हणण्यापेक्षा आमच्यावर अन्याय करायची कोणाची मजलच जाणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. आमच्यावर खूप अन्याय होतोय ही बोंब आम्ही मारणार नाही तर आमच्यावर अन्याय होऊच शकत नाही, किंबहुना आमच्यावर अन्याय करताना 10 वेळा समोरच्याला विचार करावा लागेल. ती कुवत आम्ही आमच्यात तयार केली आहे. या अँगलने विचार करता येईल का? बघा जमते का ते? जमू शकेल. मला असं वाटतं की कारण एक वर्तमानपत्र, आता मी नाव टाळते ठरवून, मथळे जर काढले ना वर्तमानपत्राचे, रोज पेपर काढायचा आणि रोज मग दलितास जाळले, दलितास मारले, दलितावर अन्याय, दलितावर अत्याचार. अरे काही चांगलं घडतंय का नाही आपल्या आयुष्यामध्ये? आपल्याकडे काही चांगलं आहे की नाही काही करायला? आमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी सकारात्मक आहेत, आमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी पोटेन्शियल असणाऱ्या आहेत. या पोटेन्शियल असणाऱ्या चांगल्या गोष्टींचा गवगवा आम्ही करू शकतो ना. कारण जेव्हा आम्ही सतत नकारात्मक
नकारात्मकतेने घेऊन वावरतोय तेव्हा बाहेरच्यांना वाटते की हे अन्याय करून घेण्यासाठीच जन्माला आलेले आहेत का, मग यांच्यावर अन्याय करत राहूया. नो, थोडंसं थिंक डिफरंटली, जरा वेगळ्या पद्धतीने विचार करूया का. कदाचित माझं म्हणणं काही लोकांच्या जर डोक्यावरून गेलं असेल तर जरा सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. म्हणजे बघा, समजा तुमच्या अंगावर शुभ्र वस्त्र आहे, पांढरी शुभ्र वस्त्र आहे, तर काय पहिला विचार मनात येईल, माझे पांढरे कपडे मळले नाही पाहिजे. हा पहिला विचार. माझे पांढरे कपडे मळायला नको, नको नकारात्मकता आहे. शेवटचा शब्द मेंदूमध्ये राहतोय. पण याच्या ऐवजी आपण दुसऱ्या अँगलने विचार केला तर, माझ्या अंगावर पांढरे कपडे आहेत आणि ते कपडे दिवसभर स्वच्छच राहणार आहेत. ते मळतील की नाही याची चिंता बाळगण्यापेक्षा ते स्वच्छच राहणार आहेत हा विश्वास घेऊन जर मी वावरले तर जमू शकतं. बघा, विचार करून मला हे का सांगावंसं वाटतंय, जे आमच्यातले जे युवक आहेत ना, आमच्यातली जी युवा पिढी आहे ना, त्यांच्यातला आत्मविश्वास जरा हरवत चाललाय की काय अशी भीती वाटायला लागते. ती थोडासा विश्वास डळमळीत करून चालली आहेत की काय असं वाटायला लागते. तो आत्मविश्वास त्यांना जर परत द्यायचा असेल तर सतत नकारात्मकतेने भरलेली जी उदाहरणं आहेत, ती नकारात्मकतेनं भरलेली उदाहरणं सांगण्यापेक्षा जी आमच्या भवतालामध्ये, आमच्या समूहामध्ये आम्ही ज्या वातावरणात वावरत आहोत तिथली सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक ज्या म्हणून आम्हाला उभारी देणाऱ्या घटना आहेत, या चांगल्या घटनांचा उहापोह करणं आणि एकमेकांना प्रोत्साहन आणि समर्थन देणं, अशाने आम्ही आमच्यातली सकारात्मकता वाढीस लावू शकतो का. मला वाटतं ते करता येऊ शकेल. मला अजून एक गोष्ट सहज आठवली, म्हणजे युवकांचा विषय आहे म्हणून. सोशल मीडिया हा एक अतिशय चांगला मीडिया आहे. म्हणजे जेव्हा मुख्य प्रवाहातली माध्यमं आपलं म्हणणं ऐकूनच घ्यायला तयार नव्हती, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांमधून आपल्या संबंधाने मांडणीच होत नव्हती, तेव्हा फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब यासारखा मीडिया आमच्यासमोर आला की ज्या मीडियातनं आम्ही आमचं म्हणणं फार ठामपणे मांडू शकू. पण मी आत्ता जे बघते काही ग्रुप्स असे तयार होतात, काही पेजेस असे तयार होतात की निव्वळ महापुरुषांच्या संबंधाने बदनामीकारक विधान करणे, महापुरुषांच्या नावावरून एकमेकांचा उद्धार करणे, याचसाठी जणू काही सोशल मीडिया तयार झाला आहे असं त्या बापड्यांना वाटतं. यामुळे होतं काय की तुमच्यावर वॉच ठेवून असणारे जे लोक कदाचित तुमची पोस्ट लाईक करत नाही, तुमच्या पोस्टवर ते कमेंटही करत नाही, तुमची पोस्ट ते शेअरही करत नाही, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये कळत नाही की कोण तुमची पोस्ट वाचते, पण ती लोक नकळतपणे आपला वैचारिक दर्जा ठरवत असतात. म्हणजे आमची पोस्ट लाईक न करता, आमची पोस्ट न वाचता, न शेअर करता सुद्धा आमचा वैचारिक दर्जा ठरवायला माणसं तयार असतात. आमच्यातले महापुरुषांची नावं घेऊन एकमेकांवरती टीका टिप्पणी करणारी जी माणसं आहेत, मला असं वाटतं की अशा लोकांच्याबद्दल पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, ज्याला तो महापुरुष कळलाच नाही, तो त्या पद्धतीने व्यक्त होतोय, तर त्याच्या व्यक्त होण्याला फार जास्त हवा देण्यापेक्षा इग्नोरन्स इज द बेस्ट ह्युमिलेशन. इग्नोरन्स इज द बेस्ट ह्युमिलेशन. एखाद्याला अनुल्लेखाने मारणे याच्यासारखा दुसरा कुठला जाणीव उपाय नाही. बघा एकदा उपाय करून जमू शकेल हे सगळं. मला असं वाटतं की याच्यावरती नक्की विचार झाला पाहिजे. मला या पुरोगामी चळवळीला पेलण्यासाठीची जी आव्हानं समोर आहेत आणि त्या आव्हानांना जर सामोरं जायचं असेल तर काय करावं, तर मला असं वाटतं की जेवढी बुद्धिजीवी माणसं आहेत ना आमच्यातली, म्हणजे आमच्या आधीच्या पिढीने जे काम केलं त्यांना हॅट्स ऑफ. त्यांनी त्यांच्या वाट्याचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सो त्यांच्या कॉन्ट्रीब्युशनबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्यांनी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी पण आहोत. परंतु ज्या माणसांनी आत्ता नाऊ इट्स आवर टर्न, जर आत्ता चळवळीत योगदान देण्याची टर्न ही आमची टर्न असेल, तर आम्ही आमची टर्न करताना आमच्यातल्या सगळ्या बुद्धिजीवींना आम्ही एकत्र करू शकतो का आणि एका धाग्यात गुंफू शकतो का. म्हणजे पुरोगामी विचारमंचाने चालू केलेला उपक्रम असेल
किंवा तिकडे मारुती कसाब सर आणि सोमनाथ कदमांनी चालू केलेला उपक्रम असेल, हे दोनही उपक्रम हे या अर्थाने फार महत्त्वाचे आहेत की जे सर्वसमावेशकता घडवून आणू शकतात आणि सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या लोकांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम किंवा एकत्र आणून त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे त्या म्हणण्याचा विचार करण्याचं, त्यावरती विचारमंथन होऊ शकेल अशा पद्धतीने ते काम करू शकतात. जमते का बघावं लागेल. आमच्या समोर काय आव्हानं असतील बरं? आमच्यातल्या अंधश्रद्धा संपतील का? फार अंधश्रद्धा आहेत का आमच्यामध्ये? आम्हाला त्या जरा काढाव्या लागतील. आता या अंधश्रद्धा काढायच्या म्हणजे मग आम्हाला डायरेक्ट अटॅकच करत राहायचंय का? मला वाटतं ते जरा कमी करूया. कारण मी स्वतः ज्या फेजमधनं आली आहे, सुरुवातीच्या काळामध्ये ह्या सगळ्या फेज जेव्हा मी ओलांडत आले तेव्हा मला असं वाटलं की आम्ही खूप शुभ्र आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही खूप काळे आहात हे सांगण्याची गरज नाही. आम्ही खूपच चांगले आहोत हे सांगण्यासाठी तुम्ही खूपच वाईट आहात हे सांगण्याची अजिबात गरज नाही. आम्ही किती चांगले आहोत हे आम्ही आमच्या पद्धतीने अजून मांडू शकतो आणि फार चांगल्या पद्धतीने मांडू शकतो. ते जमेल ते करावं लागेल. यासोबतच आम्हाला जर ह्या चळवळीतली आव्हानं पेलावायची असतील तर आमची आर्थिक सक्षमता फारच महत्त्वाची आहे. आमचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे. म्हणजे माझ्यावरती मी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचं ठरवलं तेव्हा खूप साऱ्या लोकांचं असं चाललं होतं की का तुम्ही महाविकास आघाडीच्या सोबत जाताय बरं? तुमच्याकडून राजकीय भूमिका घेणं आम्हाला अपेक्षितच नाही आहे. तुम्ही अशी भूमिका का घेताय? कदाचित हा लाईव्ह बघणाऱ्या सुद्धा अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की ताई तुम्ही अशी भूमिका का घ्यावी? मला असं वाटतं की माझ्यासमोर एक आव्हान होतं आणि ते आव्हान पेलण्यासाठी मला तो मार्ग स्वीकारणं फार गरजेचं होतं. काय आव्हान होतं की मला जे वाटत होतं की जर इथे संविधानिक दुरुस्त्यांच्या नावाखाली सगळ्या संविधानाची तोडफोड चालू आहे आणि मेजॉरिटीचा भस्मासूर गिळंकृत करू पाहत आहे तर यांचा जो अतिशय बेलगाम सुटलेली जी अश्व आहेत भाजपची त्याला जर आवर घालायचा असेल तर एक मजबूत प्लॅटफॉर्म तयार झाला पाहिजे आणि त्या प्लॅटफॉर्मवरून बोललं पाहिजे. पण तो प्लॅटफॉर्म जिथून माझा आवाज खूप लाऊड होऊ शकेल आणि जिथून मी खरंच भाजपला अडवू शकेल असा तो प्लॅटफॉर्म निवडला पाहिजे. जिथून मतांचं विघटन होणार नाही आणि विघटित मतांचा फायदा भाजपला होणार नाही याचाही मला विचार करावा लागेल या न्यायाने. पण हे सगळं करताना रिॲक्ट होणं हे जास्त म्हणजे चळवळीतलं हे आव्हानच म्हणावं लागेल. काय आव्हान आहे की आपण रिॲक्ट फार होतो. तुम्हाला जे काम करायचं आहे ते काम आपण करत राहूया ना. आपण जे काम करतोय हे काम मी करत असलेलं काम योग्य आहे की अयोग्य आहे हे सांगत बसण्याची गरज नाहीये. टाइम विल बी आन्सर इट. काळ त्याच्यावरती उत्तर देतो. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे हे काळ ठरवत असतो. काळ त्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देतो की तुमचं म्हणणं, तुमचं वागणं, तुमची कृती, ठराविक काळातले तुमचे निर्णय चूक की बरोबर हे कालानुरूप ठरतात. तुम्ही इकडे कितीही घसा कोकलून सांगितलं तरीही सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. कारण मित्र स्पष्टीकरण कधीच मागत नाहीत आणि शत्रू स्पष्टीकरणावर विश्वास ठेवत नाहीत. मग तुम्ही कुणासाठी स्पष्टीकरण देणार आहात? रिॲक्ट का बरं होणार आहात? सोशल मीडियावरती रिॲक्ट होण्यापेक्षा कृती कार्यक्रमावरती भर देऊया ना. आणि कृती कार्यक्रमावरती भर देताना महत्त्वाचा एक कृती कार्यक्रम असा करूया की ज्या कृती कार्यक्रमामध्ये आपल्याला काम करता येईल की आम्ही आमच्या आर्थिक सक्षमतेवर विचार करू शकतो का. आम्हाला आमची आर्थिक सक्षमता फार महत्त्वाची आहे. बाबासाहेब असं सांगतात की जोपर्यंत आर्थिक लोकशाही आणि सामाजिक लोकशाही या दोन्हीतली दरी संपत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाही प्रगल्भ होत नाही. जर राजकीय लोकशाही प्रगल्भ करायची असेल म्हणजे समजा खूप सारी आमची चळवळीतली मुलं असतील आणि त्या मुलांना वाटतं की नाही ताई आम्हाला तर राजकारणात यायचं आहे, आम्हाला तर राजकारण करायचं आहे. फार चांगली गोष्ट आहे बघा, अभिनंदन तुमचं. कारण चांगली माणसं तिथं गेल्याशिवाय राजकारणातली नकारात्मकता संपणार नाही. ती नकारात्मकता संपवायची असेल तर चांगल्या माणसांनी आज जावं लागेल आणि दुरुस्त्या कराव्या लागतील. पण चांगल्या माणसांनी आज जाऊन दुरुस्त्या करायच्या असतील तर त्या दुरुस्त्या करण्यासाठी आधी
आम्हाला आमची आर्थिक सक्षमता गाठावी लागेल. ही आर्थिक सक्षमता हे फार मोठं आव्हान असेल, ते का वाटतं त्याचं पुन्हा एकदा कारण सांगितलं पाहिजे. म्हणजे मला एक सहज आठवलं म्हणून. काय होतं की समजा एखादी संघटना जन्म घेते आणि मग संघटना जन्म घेते, एखादा मोर्चा काढायचा असतो, मुंबईतून एखादा नेता असतो. मग मुंबईतला नेता सांगतो, समजा सोलापूरमध्ये शाखा आहे किंवा नांदेडमध्ये शाखा आहे, लातूरमध्ये शाखा आहे, उस्मानाबादमध्ये शाखा आहे, कोल्हापूरमध्ये शाखा आहे, नाशिकमध्ये शाखा आहे. तो मुंबईचा नेता नाशिकच्या किंवा कोल्हापूरच्या किंवा नांदेडच्या कार्यकर्त्याला सांगत असतो, मोर्चा आहे बरं का, 10 गाड्या आणायच्यात तुला. तो नांदेडचा, कोल्हापूरचा किंवा नाशिकचा कार्यकर्ता सांगतो, साहेब 10 नाही, मी 20 गाड्या आणू शकतो. मी 20 गाड्यात बसतील एवढी माणसं आणू शकतो साहेब. पण अडचण अशी आहे की 10 गाड्यांचा खर्च कोणी करायचा. मुंबईतला नेता सांगतो, तू त्याची काळजी करू नको. अमुक एका मोठ्या पक्षाचा माणूस कोल्हापूरमध्ये, नांदेडमध्ये किंवा नाशिकमध्ये किंवा अजून कुठल्या जिल्ह्यामध्ये तो आहे, मी त्याला फोन करतो, तू तिथे जा, तो तुला मदत करेल. कार्यकर्ता तिथे जातो, मदत घेतो, 10च्या ऐवजी 20 गाड्या आणतो, मोर्चा सक्सेस होतो, नेत्याचं नाव होतं, नेत्याचा फोटो येतो, सगळं कसं आबाद घडतं. पण याचा प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे? पुढच्या वेळेला जेव्हा असाच एखादा मोर्चा असतो आणि नेता पुन्हा फोन करतो ना की तुला गाड्या घेऊन यायचे, पुढच्या वेळेला संबंधित कार्यकर्ता नेत्याला प्रश्न विचारत नाही. संबंधित कार्यकर्ता नेत्याला शंका विचारत नाही. संबंधित कार्यकर्ता त्याच्या डोक्यात फिट असतं, आपण जरी शंका विचारली तरी ते आपल्याला अमुकचाच पत्ता सांगणार आहेत. मग व्हाया मुंबई तिथपर्यंत पोहोचण्यापेक्षा मी डायरेक्ट पोचतो की. चळवळ खंडित होते, संघटन खंडित होतं, माणसं तुटतात, ब्रेक होते, शृंखला तुटल्यासारखी होते. गरज असते आम्हाला आमचे निर्णय घेताना आमची स्वतःची आर्थिक सक्षमता निर्माण करणं. दादा, मी लहान आहे आपल्या सगळ्यांच्यापेक्षा, पण जो अनुभव मी चळवळीतनं घेतला आहे, त्या चळवळीतल्या अनुभवात मी काही गोष्टी पाहिल्या आहेत की आमच्या मुलांचे मोर्चे आंदोलनं खूप होतात. पण मोर्चे आंदोलनानंतर जेव्हा मुलांवरती केसेस पडतात, या केसेसच्या जमानती कशा करायच्या हा सुद्धा फार मोठा प्रश्न असतो. त्या जमानती करायला माणसं पुढे येत नाहीत. पोहा म्हणणारे खूप लोक असतात हो, तुम्हाला खूप लोक असतात. पण प्रत्यक्ष ज्या वेळेला ती लढाई लढायची असते तेव्हा काय परिस्थिती असते. म्हणजे अगदी भीमा कोरेगावच्या नंतर जवळपास आमच्या इतक्या मुलांवरती केसेस पडल्या. या सगळ्यांच्या जमानतींचं काय करायचं होतं. नवी मुंबईतला जयभीम रिक्षा ग्रुप होता, त्या रिक्षा ग्रुपच्या पोरांनी जमानतीसाठी फार विशेष प्रयत्न केले. मुंबईत एक वकील संघ तयार झाला की ज्याने जमानतीसाठी विशेष प्रयत्न केले. अडचणी खूप येतात. अशा वेळेला आपल्याकडे ती कुवत तयार होते का? ती कुवत तयार करणं फार गरजेचं. समजा आत्ता माझी जर भिडेंच्या विरोधातली तक्रार असेल आणि मला कोर्टात जायचं असेल, तर आम्ही समजा रिक्षाने चाललोय आणि समोर भिडे एकबोटेचे कार्यकर्ते त्यांचे 10 गाड्यांमधनं जात आहेत, नकळतपणे ते एक प्रेशर तयार होतं. आणि हे प्रेशर सहन नाही झालं तर मग अरे माझ्यासोबत कोणीच नाही आहे का, मग पुढे मी ही रिस्क घ्यावी नाही. कार्यकर्त्यांनी रिस्क घ्यावी, युवकांनी रिस्क घ्यावी असं ज्यांना वाटतं ते त्या युवकांच्या पाठीशी उभे राहतात का, हे फार महत्त्वाचं आहे. युवकांसाठी आव्हान आहे की तुमच्या पाठीशी कोणी उभं राहणार आहे का. आणि जर तुमच्या पाठीशी कोणी उभं राहणार नसेल तर तुम्ही तरी तुमच्यासाठी उभे आहात का. म्हणजे आम्ही सगळे युवक मिळून आम्ही एकमेकांच्या मदतीला उभे राहू असं आपण करू शकतोय का. जमलं पाहिजे करायला. आर्थिक सक्षमता त्यासाठी गरजेची आहे. मला आर्थिक सक्षमता अजून गरजेची का वाटते, मी मागे एकदा कुठेतरी हे उदाहरण सांगितलं, पण पुन्हा एकदा सांगते की एका निवडणुकीच्या संपूर्ण खर्च जर बघितला तर साधारणतः 5 ते 10 कोटीचा खर्च असतो. आपण 10 कोटी खर्च करू शकतो का. इलेक्शनचा फॉर्म भरणं फार सोपं आहे, पण 10 कोटी खर्च करताना 10 नाही 10 लाख वेळा आपल्याला विचार करावा लागेल. आपण तो करू शकतो का. त्या 10 कोटी खर्चाचं सोडा, त्या गाड्या घोड्या आणि या सगळ्या गोष्टींचं सोडा, पण किमान आपण जो त्या 2 दिवसाचा जो खर्च असतो ना, जो की वोटिंगच्या दिवशीचा खर्च असतो, तो वोटिंगच्या दिवशीचा खर्च आपल्याला शक्य होतो का. तो होत नाही शक्य. आणि मग आपण मागे पडतो. आपल्याकडे खूप ऊर्जा आहे,
आपल्याकडे माणसं खूप आहेत, आपल्याला प्रश्नांचं आकलन आहे, आपल्याकडे प्रचंड अभ्यास आहे, आपल्याकडे निष्ठेने काम करण्याची ती कुवत आहे, आपल्याकडे प्रचंड प्रामाणिकपणा, सचोटी आणि ऊर्जा आहे, सगळं आहे. परंतु या सगळ्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या गणितात जे त्यांना गरजेचं असतं ती आर्थिक सक्षमता आपल्याला येणं गरजेचं आहे. मला वाटतं की आमच्या युवकांकडे ती सक्षमता येणं जास्त गरजेचं आहे. माफ करा, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, फुले आर्थिक विकास महामंडळ, नाईक आर्थिक विकास महामंडळ, अशा महामंडळातनं आमच्या आर्थिक सुधारणा होतात असं कुणाला वाटत असेल तर कृपया भ्रम काढून टाका. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की या सगळ्यातनं म्हणजे जी आमची मुलं जी काही आर्थिक सोर्सेस उभे करून आपण आपल्या पायावर उभे राहू शकू का असा जी विचार करता आहेत, एका अर्थानं ही डिफॉल्टर बनवणारी स्कीम आहे. काही लोकांना पटणार नाही माझं म्हणणं की महामंडळातनं आम्ही काही घेऊन आम्ही आमच्या पायावर उभे राहू शकू का, तरी डिफॉल्टर बनवणारी स्कीम मी या अर्थानं सांगते. त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी तयार आहे. ते स्पष्टीकरण असं आहे दादा हो की पहा, किती महामंडळातनं आपल्याला लोन मिळेल? एक 5 लाख 10 लाख लोन मिळेल. 5 ते 10 लाख लोन करण्यासाठी आपल्याला किती माथापच्ची करावी लागेल आणि फायनली आपल्या पदरात किती पडतील बरं? तर पदरात पडता पडता म्हणजे सगळे कट 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 होत फायनली आपल्या हातात येता येता 4-5 लाख पडतील. 10 लाखाची फाईल केली तर तितके हातात पडतील. समजा आता एवढे हातात पडले, याच्यातनं आपण फार फार तर काय करू शकू? आपण मोठा उद्योगधंदा उभा करू शकू की 10, 20, 5, 50 लोकांना रोजगार देईल असा? नाही करतायत आपल्याला उद्योग उभा. आपण फार फार तर एक कुटुंब चालू शकेल असा एखादा उद्योग, एखादी वडा, एखादी काळी पिवळी, एखादी पिठाची चक्की किंवा एखादं दुकान किंवा अजून काही अशा पद्धतीने एक कुटुंब जगू शकेल असा काहीतरी उद्योग उभा करायचा प्रयत्न करतो. असा उद्योग उभा करण्यासाठी जेव्हा आपण काम करायला लागतो तेव्हा ते काम करताना आपल्याला किती प्रकारच्या परवानग्या मागितल्या जातात, किती प्रकारचं नो ड्यूज आपल्याला मागितलं जातं. हे जे अनेक प्रकारचं जे नो ड्यूज आपल्याला मागितलं जातं, हे नो ड्यूज आपण देऊ शकतो का? कारण आपण कुठे ना कुठे छोटं मोठं काहीतरी लोन केलेलं असतं. सायमल्टेनियसली अजून एक गोष्ट येते की एखादी कॉटन पार्कची एखादी मोठी स्कीम येते आणि ते सांगतात की तुमच्याकडे किमान 10 एकर जमीन असली पाहिजे, ती रोडच्या लगत असली पाहिजे, त्याच्यात पाणी आणि लाईटची सोय असली पाहिजे. असं असेल तर तुम्हाला कॉटन पार्क उभा करता येईल. कॉटन पार्क म्हणजे काय की कॉटन, कापसाची सरकीपासून किमान 12 प्रकारचे बाय प्रोडक्ट्स तयार करणारे जे लोक आहेत, उद्योग आहेत, असे 12 प्रकारचे बाय प्रोडक्ट्स तयार करणारा हा पार्क तुम्हाला उभा करता येईल. आणि हा पार्क उभा करण्यासाठी तुम्हाला म्हणजे पैसे तर मिळणारच आहेत शासनाकडून, पण तुम्हाला कमीत कमी 2 ते 5 कोटीपर्यंतची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. आता तुम्ही विचार करा, 2 ते 5 कोटीची सबसिडी त्या मोठ्या उद्योगात असते. तो मोठा उद्योग आपल्यातल्या एखाद्या होतकरू माणसाने जर चालू करायचा म्हटलं तर त्याला तिथपर्यंत पोचून ती योजना आपल्या ताब्यात घ्यायची आहे म्हटलं की नाही, मी अशा छोट्या मोठ्या योजनेत नाही पडणार, मला ती मोठी योजना घ्यायची आहे, मी माझ्या काही मुलांना तयार करेल. आणि मग हा मोठा उद्योग तयार करायचा तर त्याच्यात पुन्हा अट सांगितली जाते की तुमच्याकडे कमीत कमी 21 मेंबर्स असणारी सोसायटी असली पाहिजे, कमीत कमी 21, जास्तीत जास्त 100. मग तुमच्याकडे अशी सोसायटी, आता 21 ते 100 लोकांची सोसायटी रजिस्टर्ड करताना अडचण अशी असते की त्या 100 मधले किमान 4-5 जण तरी असे सापडतात की ज्यांच्यावर छोटं मोठं कर्ज आहे आणि ज्यांचं नो ड्यूज निघत नाही. नो ड्यूज न निघू शकल्यामुळे म्हणजे 5 लाखाच्या कर्जातलं कुठले तरी 10-5 हजार रुपये शिल्लक राहिलेत परतफेडीचे, म्हणून नो ड्यूज निघत नाही. आणि ते नो ड्यूज न निघाल्यामुळे इकडचे कोट्यावधीची सबसिडी असणारा जो मोठा उद्योग आहे त्या मोठ्या उद्योगाचे लाभ आम्हाला मिळू शकत नाही. नीट समजून घ्या. आय रिपीट वन्स अगेन, मोठमोठ्या उद्योगांच्या पाठीशी असणारे, मोठमोठ्या उद्योगांसाठी असणारी अनुदानं आपल्यापर्यंत पोचूच नयेत यासाठी आधीच आम्हाला डिफॉल्टर बनवणाऱ्या स्कीम आणि डिफॉल्टर बनवणाऱ्या जे हे छोटे छोटे स्पीड ब्रेकर टाकलेले असतात, जे आम्हाला नो ड्यूज सारखी कारणं दाखवून अडवली जातात आणि आपण काहीच करू शकत नाही. मला वाटतं चळवळीत आर्थिक सक्षमता हे तर आव्हान आहे, पण आर्थिक सक्षमतेचं आव्हान पेलण्यासाठी आर्थिक साक्षरता
आमच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि आर्थिक साक्षरता मी या अर्थानं म्हणते की हे जे वेगवेगळे उद्योग आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम जेव्हा आम्ही समजून घेतो तेव्हा त्या स्कीम समजून घेताना आमच्या मुलांना आम्हाला हे सांगता आलं पाहिजे की दादा तू डिफॉल्टर स्कीममध्ये जाणार नाहीस, मोठ्या एखाद्या स्कीमचा लाभार्थी होताना तू छोट्या स्कीमच्या डिफॉल्टरमध्ये यादीमध्ये जाणार नाहीस, याची काळजी तुला घेतली पाहिजे. आणि हे करण्यासाठी गरज आहे संघटनात्मक काम करणाऱ्या लोकांनी या संबंधाने प्रशिक्षण शिबिरं भरवण्याचे. आम्हाला प्रशिक्षण शिबिरं भरवावी लागतील. आता ही प्रशिक्षण शिबिरं भरवायची म्हटलं की मग पुन्हा आमच्या डोक्यात येतं मग केडर वगैरे असे शब्द यायला लागतात. तुम्ही त्याला काय नाव द्यायचे ते द्या. तुम्ही त्याला केडर नाव द्या, त्याला प्रशिक्षण नाव द्या, त्याला काय म्हणायचंय ते म्हणा, त्याला काय तुम्हाला सांगायचं, सेमिनार म्हणा, कॅम्प म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, पण तुम्हाला तिथे तयारी करून घ्यावी लागेलच. एक बैठक तयार करावी लागेल. काय मांडायचं आहे, कुठे मांडायचं आहे, मांडल्यानंतर त्याच्या रिॲक्शन काय येऊ शकतात, ज्या रिॲक्शन येणार आहेत त्याला काउंटर कसं करायचं आहे. कारण आमच्या समोरचं एक खूप मोठं आव्हान असं आहे की आमच्या अडचणी अशा आहेत की आम्ही बऱ्याचदा रिॲक्शनरी मुवमेंटवरच जास्त काम करतो. ॲक्शन प्लॅनवर काम करण्यापेक्षा रिॲक्शन मुवमेंटवर आमचं जास्त काम होतं. माफ करा, पण हा माझा अभ्यास आहे. आणि कदाचित जर मी चूक असेल तर मला आनंद असेल आपण मला चूक ठरवा. मला चूक ठरवून घेण्यात आनंद असेल आपण मला चूक ठरवा, असं माझं म्हणणं आहे. कारण जे मी पाहते त्यात आम्ही रिॲक्शनरी मुवमेंटवर, आम्ही प्रतिक्रियावादी होत चाललोय का? कृती कार्यक्रमावर काम करण्याच्या ऐवजी प्रतिक्रियांवरती काम जास्त होत आहे. उदाहरणादाखल पटत नसेल तर अजून सोपं करून सांगते. कुठेतरी एखाद्या उदगीर तालुक्यातल्या रुद्रवाडीमध्ये घटना घडते. घटना घडून गेल्यावर रिॲक्शनरी मुवमेंट म्हणून आम्ही आंदोलन आणि मोर्चे काढतो. कुठेतरी पिंपरी चिंचवडमध्ये वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांच्या संबंधाने एक घटना घडते. घटना घडून गेल्यावर आम्ही त्याच्यावरचे मोर्चे, आंदोलन, चिंतन, परिषदा, निवेदनं, धरणे, बैठका आणि बातम्या छापून आणणे यावरती भर देतो. आम्ही रिॲक्शनवर जास्त काम करतो. कुणीतरी आमच्याबद्दल चुकीचं वक्तव्य करतं सोशल मीडियावरती किंवा कुणीतरी आमच्या आदर्शावर, आमच्या महापुरुषावर टीका करायला जातं आणि आम्ही आमचा सगळा मेंदू, सगळी एनर्जी, सगळ्या पद्धतीने आम्ही आमचं काम त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो. कुणीतरी जाणीवपूर्वक आम्हाला आमच्या हेतूपासून डायव्हर्ट करण्यासाठी चुकीची कमेंट, चुकीची पोस्ट किंवा चुकीच्या गोष्टी करतं आणि आम्ही आमच्या ॲक्शन प्लॅनपासून डायव्हर्ट होऊन आम्ही त्याच्यावरती रिॲक्शन देण्यात जास्त धन्यता मानतो. आणि मग होतं काय की आमचं लक्ष राहतं बाजूला आणि आम्ही प्रतिक्रियावादी, म्हणजे स्वतःच्या ॲक्शन प्लॅनवर काम करण्यापेक्षा त्यांनी दिलेल्या ॲक्शन प्लॅन त्यांचा, त्याच्यावरचा रिॲक्शनरी कार्यक्रम आम्ही जास्त करतो. चळवळीत येऊ पाहणाऱ्या युवकांना आमची विनंती असेल, दादा हो, युवतींना पण आमची विनंती असेल की तायांनो, तुम्ही हे ठरवून घ्या की तुम्ही जे काम करताय ते त्यांनी केलेल्या कृतीचा प्रतिक्रिया म्हणून करत आहात की तुमच्याच कृती कार्यक्रमावर तुम्ही काम करताय, हे एकदा ठरवून घ्या. म्हणजे अगदी सोपं करून सांगायचं झालं तर बरं का, म्हणजे मी जरा प्राध्यापक असल्यामुळे मला ती सवय आहे की मला जरा सोपं करून सांगायला जास्त आवडतं. अशोक बेलेजी स्वागत आहे. प्रदीप भोईरजी खूप खूप स्वागत आहे. समजा मी काम करत आहे तर माझ्यावर टीका होत नसेल का बरं? शिकार टीका होते की. यूट्यूबच्या व्हिडिओ खाली कमेंट करणारे लोक असतात. सपोज मी लाईव्ह करते तर लाईव्हच्या खाली कमेंट करणारे लोक असतात, चुकीचे कमेंट करणारे लोक असतात, टीका करणारे लोक असतात. अगदी कधी कधी तर म्हणजे आपल्याला खूप संताप झाला पाहिजे आणि आपण त्यांच्यावरती प्रचंड व्यक्त झालं पाहिजे अशा पद्धतीने करणारे लोक असतात. पण जर मी असं केलं तर काय होईल दादा हो? तर ते त्यांच्या हेतूत सक्सेस होते. तर त्यांचा जो हेतू आहे मला माझ्या कामापासून डायव्हर्ट करण्याचा, त्या हेतूत ते सक्सेस होतील आणि मी असं करणं म्हणजे मी चळवळीत अडाणी ठरणं असेल. जर आम्हाला चळवळीत अडाणी ठरायचं नसेल तर रिॲक्ट होण्यापेक्षा ॲक्ट करण्यामध्ये जास्त आपण विश्वास ठेवूया. फार मोठं आव्हान आहे, फार 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 मोठं आव्हान आहे. आम्हाला रिॲक्ट होण्यापेक्षा आम्हाला ॲक्ट करणं,
आमची ॲक्शन करणं, ते त्याच्यावरती आम्हाला जास्त काम करावं लागलं, की आमचा फोकस काय आहे, त्या फोकसवरती आम्हाला राहून काम करायचं आहे. याच्यात थोडंसं अजून पुढे जाऊ. आमच्या चळवळीतलं जे मोठं आव्हान आहे, की एक चळवळ होती बाबासाहेबांच्या काळातली, एक चळवळ होती अण्णाभाऊंच्या काळातली, एक चळवळ होती राजर्षी शाहू महाराजांच्या काळातली, की ज्या चळवळीमध्ये इथे काय म्हणता येईल त्याला, की प्रत्येकाला पुरुषांइतकंच स्त्रियासुद्धा बरोबरीने चळवळीमध्ये सहभागी होत होत्या, पुरुषांइतक्याच. आणि त्या काळात काही सांप्रत असे लोक होते की जो स्वतःला घरंदाज आणि खानदानी वगैरे समजायचे. तर ते घरंदाज आणि खानदानी समजणारे लोक जे आहेत ते लोक असं सांगायचे की आमच्या घरातल्या बायकांचं नखसुद्धा दिसत नाही. हे ऐकताना आपल्याला पण खूप भारी वाटायचं बरं का. म्हणजे मी खूप लहान असताना माझ्या आजोबा कुठे जर रोजंदारीचं काम करत असतील आणि आजोबाला कोणी चहा दिला तर तिथले जे कोणी मोठे लोक असतील, सावकार लोक, श्रीमंत, गर्भश्रीमंत, अभिजन वर्गातली माणसं, मी जाणीवपूर्वक जातीचे उल्लेख टाळते, ती अभिजन वर्गातली माणसं चहाची ऑर्डर करणार. घरातल्या कोणी सुनबाई असतील त्या सुनबाई भिंतीच्या एक छोटीशी देवळी, त्या देवळीतनं तो चहाचा ट्रे ठेवणार आणि त्यातनं म्हणजे त्या बाईचं नखही दिसणार नाही. आणि मग ते सांगायचे आमच्या घरात आमच्या बाईचं नखही दिसत नाही बरं का. हे ऐकून ऐकून आपल्याही डोक्यात हा विचार आलेला. आता काय झालं, आपल्यामध्ये काय झालं, या अभिजन वर्गावर टीका करणारे आम्ही, या अभिजन वर्गाच्या चुका दाखवणारे आम्ही, या अभिजन वर्गातली माणसं स्त्रियांना कशी पायातल्या वाहनेसारखे वागवतात अशी मीमांसा करणारे आम्ही सुद्धा त्याच न्यायाने वागायला लागलो का. म्हणजे कसं बघा, की होतं काय की आमच्यातले काही शिकले, आमच्यातले काही फार सुशिक्षित झाले, काहींना नोकऱ्या लागल्या आणि मग नोकऱ्या लागल्यावर त्यांच्या बिचाऱ्यांची मोठमोठी घरं झाली, चौसोपी घरासमोर चारचाकी गाड्या आल्या आणि मग त्यांच्या घरात जर कुणी चळवळीतला कार्यकर्ता आला, त्यांच्या घरात जर चळवळीच्या चर्चा सुरू झाल्या तर घरातली जी स्त्री असते ती बिचारी आत असते, घरातली जी स्त्री असते ती किचनमध्ये असते आणि हा जो घरातला जो चळवळीत भाष्य करणारा जो पुरुष असतो तोच आत जातो, चहाचा ट्रे घेतो, बाहेर येतो, सगळ्यांना चहा देतो आणि तोही हे सांगण्यात धन्यता मानतो आमच्या घरातल्या स्त्रियांचं नखसुद्धा दिसत नाही बरं का. हा नवब्राह्मण्यवाद आहे. ज्या ब्राह्मणी संस्कृतीवर टीका करत करत आम्ही इथपर्यंतचा प्रवास केला, आम्ही कळत नकळतपणे त्याच संस्कृतीचे वाहक होत आहोत की काय असं वाटायला लागतं. स्त्रीमुक्ती असावी पण त्यात माझी बायको नसावी असा विचार करणारी माणसं तयार झाली. परिणामी चळवळीतली 50% लोकसंख्या जी महिलांची आहे ती लोकसंख्या आमच्यासोबत जुळण्यापासून लांब जाते. युवकांच्या समोर हे आव्हान असेल की जर नवी चळवळ उभी करायची असेल तर युवकांच्या बरोबरीने इथल्या युवतीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या गेल्या पाहिजेत. त्या युवती जोडण्यासाठी गरज असेल युवकांनी विश्वासार्हतेचं वातावरण तयार करायचं. जमते का बघा, आलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की RSS मधला माणूस संडे इज द मिशन डे असं सांगून घराबाहेर पडतो आणि तो घराबाहेर पडताना तो काय पद्धतीने घराबाहेर पडतो की तो घराबाहेर जाताना त्याची पत्नी सोबत असते, त्याचं मूल सोबत असतं, तो कुणाच्या तरी एका घरी भेट देतो. त्याच्या घरी भेट दिल्यावर पुरुषाला बोलत असतो, त्याची पत्नी ज्यांच्या घरी गेले त्यांच्या पत्नीला बोलत असते, मूल त्या घरातल्या मुलासोबत खेळत असतं. प्रत्येक एज ग्रुपचे प्रत्येक जेंडर एकमेकांना विचारांचं आदान प्रदान करतात, संस्कृतीचं वहन करतात, प्रश्नांची देवाणघेवाण करतात आणि ते चळवळ वाढवतात. सोचना पडे का आम्ही हे करू शकतोय का. आमच्यातला म्हणजे फुले आंबेडकरी चळवळ ही स्त्री पुरुष समानतेची जर चळवळ असेल तर स्त्री पुरुष समानतेचा विचार सांगणाऱ्या चळवळीमध्ये महिलांचा टक्का घसरत चाललाय का. सायमल्टेनियसली त्यांच्याकडच्या महिला मात्र म्हणजे ज्या विरोधी विचारसरणीच्या सोबत लढाई संघर्ष करत आमचं काम चालू आहे त्यांच्याकडे महिलांची संख्या प्रचंड वाढताना दिसते. त्यांच्या महिला अत्यंत हिरिरीने पुढे येऊन मांडताना दिसत आहेत. पण अगदी त्याच वेळेला आपण आपल्या महिला किंवा आपली एकूण जी ताकद आहे ती दिसते का त्याच्यावरती जरा विचार करावा लागेल. आम्हाला आमच्या महिलांचा टक्का चळवळीतला वाढवावा लागेल. तो वाढू शकतो. गरज आहे फक्त एक निकोप आणि अत्यंत खेळीमेळीने
ती वैचारिक देवाणघेवाण आणि ती वैचारिक प्रगल्भता दाखवण्याची. इथं वारंवार एक कमेंट येते सतत की ताई अण्णाभाऊ साठेंच्या भारतरत्नवरती बोला. खरं म्हणजे मला हा मुद्दा थोडासा उशिरा घ्यायचा होता, पण वारंवार कमेंट येते तर त्याच्यावरती मी जरा बोललं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की भारतरत्न देणे याची जी संविधानिक तरतूद आहे ना, ती इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 आर्टिकल 18ची तरतूद आहे. कलम 18 नुसार असं सांगितलं गेलं की इथून पुढे जन्माने मिळणाऱ्या पदव्या रद्द होतील आणि स्वकर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहतील. जन्माने मिळालेल्या पदव्या म्हणजे कुठल्या? पाटील, पांडे, देशपांडे, कुलकर्णी, जोशी, अमात्य, जहागीरदार, वतनदार, सरपोतदार, सरदेसाई, सरदेशपांडे या ज्या काही पदव्या आहेत, या सगळ्या ज्या पदव्या आहेत, या पदव्या या रद्द होतील आणि कर्तृत्वाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहतील. कर्तृत्वाने म्हणजे कुठल्या? तर मग त्यांनी सांगितलं पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, अशोक चक्र, वीरचक्र, परमवीर चक्र, साहित्य अकादमी किंवा सगळ्यात मोठा किताब भारतरत्न, ह्या सगळ्या कर्तृत्वाने मिळणाऱ्या. पण भारतरत्नच्या बद्दल पुन्हा कलम आर्टिकल 18 सांगितलं गेलं की कोणाला देता येईल बरं हा पुरस्कार? तर त्यात असं सांगितलं की जी व्यक्ती असं अलौकिक काम करते की ज्या कार्यकर्तृत्वामुळे फक्त त्या व्यक्तीचंच नाव नव्हे तर या कार्यकर्तृत्वामुळे त्या देशाचे नाव जागतिक पटलावर पोचते, अशा व्यक्तींना भारतरत्न दिला जावा. बघा हा व्याख्येचा अर्धा भाग काय आहे की ज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे फक्त व्यक्तीच नव्हे तर त्या संपूर्ण राष्ट्राची ओळख जागतिक स्तरावर जाते आणि असे करताना ते एक छदामही स्वीकारत नाहीत, अशांना भारतरत्न दिला जावा. आता या व्याख्येमध्ये कोण कोण बसतात बरं? फार वादंग माजेल याच्यावरती. आपण ठरवून घ्या. म्हणजे बाबासाहेबांनी जे काम केलं त्याचा छदामही स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी जे काम केलं ते काम अगदी वैश्विक पातळीपर्यंत पोचतं. तीच स्थिती इथे क्रांतिबा ज्योतिबा फुले की ज्यांच्या कामाची नोंद जागतिक पातळीवर घेतली जाते. मार्टिन ल्युथर किंगचा संदर्भ हा क्रांतिबांच्या सोबत दिला जातो. अगदी तीच स्थिती ही अण्णाभाऊ साठेंच्या संबंधाने, अण्णाभाऊ साठेंच्या नावाच्या मागे साहित्यरत्न लावावे का, कॉम्रेड लावावे का, लोकशाहीर लावावे का, अशा अनेक लोक शब्द जोडत राहतात. कुणी सांगते की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कुणी सांगतं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुणी सांगतं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. मला असं वाटतं की ते सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे मला जरा जास्त जवळचं वाटतं. कारण अण्णाभाऊ सगळ्यात मोठं सत्य शोधतात. ते सत्य असं असतं की ही पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. हे एवढं मोठं सत्य शोधणारा माणूस, त्या माणसाचा विचार हा फक्त या राष्ट्रापुरता राहत नाही तर तो विचार या राष्ट्राच्या बाउंड्रीज ओलांडून वैश्विक पातळीवर जातो आणि विविध खंडांमध्ये जे त्या सगळ्या देशांमध्ये तो विचार पोचतो. तेव्हा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यायला हरकत काहीच नाही. अण्णाभाऊ साठे असतील, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे असतील किंवा क्रांतिबा ज्योतिबा फुले असतील, या दोन्हींनाही भारतरत्न द्यायला हरकत नाही. पण दादा हो, यात अडचण अशी आहे की तुमच्या विचारांची माणसं जोपर्यंत तिथे जात नाहीत, तुमच्या विचारांची माणसं पार्लमेंटमध्ये जाऊन एक प्रेशर पॉलिटिक्स जोपर्यंत तयार करत नाहीत तोपर्यंत आपण फक्त इथे चर्चा करू शकतो. माफ करा, पण मी जरा वास्तव इथे मांडलं पाहिजे की आमच्या विचारांची माणसं तिथं पोचणं गरजेचं आहे. मी आमच्या विचारांची माणसं असं म्हटलं, ती कुठून पोचायची, कशी पोचायची, त्याच्यावरती जरा विचार होऊ शकतो. आमच्या विचारांची माणसं जोपर्यंत, म्हणजे ज्याला असं वाटतं की नाही क्रांतिबा हे भारतरत्नाचे खरे मानकरी आहेत, ज्यांना असं वाटतं की सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे भारतरत्नाचे खरे मानकरी आहेत, तर तो विषय तिथं मांडणारा तर माणूस पाहिजे ना. आमचा माणूसच तिथं पोचणार नसेल तर, आणि मग आमचा माणूस का पोचत नाही हे आव्हान आहे की नाही, माणूस तिथपर्यंत पोचवणं.
आमचा प्रतिनिधी तिथपर्यंत पोहोचवणं हे आव्हान आहे आणि त्या आव्हानाला उत्तर कसं शोधायचं. तर मग पुन्हा दुसरं आव्हान तयार होतं आमच्यासमोर की आमचा प्रतिनिधी तिथंपर्यंत कसा पोहोचेल. तर आम्ही मग आयसोलेशनच्या गोष्टी करायला लागतो. माफ करा, मी स्वतः तरी आयसोलेशनच्या मताची अजिबातच नाही आहे. त्याचं कारण असं आहे की आयसोलेशनने आम्हाला किती काय होऊ शकतं. म्हणजे बघा हां, पटतंय का तुम्हाला. इथे काँग्रेससारखा पक्ष जो गेली 70 वर्ष मुख्य प्रवाहातल्या राजकारणात आहे, हा पक्ष केंद्रात किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये एकटा निवडणूक लढवायची हिंमत दाखवत नाही. काँग्रेससारखा पक्ष इतर पक्षांना सोबत घेऊन अलायन्सने निवडणूक लढवणे त्याला महत्त्वाचे वाटते. भारतीय जनता पार्टीसारखा पक्ष ज्या पक्षाची केंद्रात सत्ता आहे आणि अनेक राज्यात सत्ता आहे, त्या भाजपलाही वाटत नाही की आपण आयसोलेशनचं राजकारण करावं. भाजपला असं वाटतं की आपण आयसोलेशनचं राजकारण करण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या पक्षांना सोबत घेतलं पाहिजे आणि भाजप युती करून निवडणुका लढवण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतं. किंबहुना एकटे निवडणुकीला सामोरे जाणे यात भाजप स्वतःचे धारिष्ट दाखवत नाही किंवा असे करणे म्हणजे त्यांना कमीपणाचे वाटत नाही. आता जर भाजप आणि काँग्रेस हे दोनही जे अत्यंत मोठे पक्ष आहेत, जे मुख्य प्रवाहातले राजकारण करणारे पक्ष आहेत, ते एकटे राहून आयसोलेशनने राजकारण करणे किंवा आयसोलेशनने निवडणुका लढवणे यासाठी ते तयार होत नाहीत, तर दादा हो, तुमच्या माझ्या विचारांचे असणाऱ्या ज्या आमच्या छोट्या छोट्या संघटना आहेत, तुमच्या माझ्या विचारांची आमची ताकद खूप मोठी आहे, पण संघटनांमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलो. तर आम्ही सगळे कशाच्या बलबुत्यावर आम्ही आयसोलेशनची गोष्ट करत असू बरं. मला असं वाटतं तिथपर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे. साध्यावरून साधनांची शुचिता कळते. पोचावं लागेल. पोचणे आव्हान आहे. पोचण्यासाठी मार्ग निवडावा लागेल. एकदा पोचलात, तुमच्या विचारांची अनेक माणसं तुम्ही तिथे पोचवलीत, तर ती माणसं जेव्हा तिथं पोचतील तेव्हा तो विषय मांडतील आणि ते त्याच्यावरती प्रेशर आणतील. आपण इथं बोलून काहीच होत नाही, माफ करा, पण इथे बोलून काहीही होत नाही. एखाद्याला असं वाटतं की मी सोशल मीडियावर फार अगदी म्हणजे दणक्यात मी मोदीला शिवी घालू शकतो किंवा मी इथे दणक्यात अजून कोणाला मी फार वाईट बोलू शकतो. तुमचा आवाजही तिथपर्यंत पोचत नाही आणि तुमचं म्हणणंही त्यांच्या कानापर्यंत जात नाही. याने फार मोठी गोष्ट साध्य होते असं मला अजिबात वाटत नाही. जर आम्हाला काही साध्य करायचं असेल तर मी जरा समअप करते. समअप करताना मला ज्या गोष्टी वाटतात, एक, किमान समान प्रोग्रामवरती एकत्र आलं पाहिजे. 2, आमच्या आर्थिक सक्षमता झाली पाहिजे. आर्थिक सक्षमतेचे आमचे प्रोग्राम, आमचे स्वतःचे आर्थिक युनिट तयार झाले पाहिजेत. ते आर्थिक युनिट तयार करणं फार गरजेचं आहे. हे आर्थिक युनिट का तयार करणं गरजेचं आहे, दादा हो, पुन्हा समजून घ्या. 5 वर्षासाठी आमदार झालेली व्यक्ती, 5 वर्षासाठी साधा विधान परिषदेवर गेलेल्या व्यक्ती जी कोणी असेल, त्यांचे साखर कारखाने तयार होतात, दूध डेअरी तयार होते, पेपर मिल तयार होते, डाळ मिल तयार होते, चॅनल तयार होतं, शाळा कॉलेजेस निघतात. आपल्याला ही संधी मिळाली नसेल का बरं. आपल्या असं शब्द उच्चारताना मला SC, ST, NT असे अभिप्रेत आहेत. आपले असा शब्द उच्चारताना कुठली एक जात नाही. तर आपल्या माणसांना ही संधी मिळाली नाही का. निश्चितपणे आपल्या माणसांना संधी मिळाली. आपलेही आमदार झाले, आपलेही खासदार झाले, आपलेही मंत्री झाले. मग आपले साखर कारखाने तयार झाले का, आपली डाळ मिल तयार झाली का, आपली एखादी अजून काही मिल तयार झाली का. पैसे वाटायचे नाहीत, आर्थिक युनिट तयार करायचे, आर्थिक सक्षमता. आम्ही रोजगार देणारे तयार होऊ शकू का. म्हणजे समजा मी खूप स्वाभिमानाने गप्पा हाणल्या, मी खूप गोष्टी मांडल्या. समजा इथे समजा कमेंटमध्ये काही लोकांनी सांगितलं की ताई हे नाही झालं पाहिजे, याला शिव्या घातल्या पाहिजेत, याला विरोध केला पाहिजे. चला, मान्य आहे आम्हाला ते सगळी गोष्ट, सगळी मान्य आहे. पण होईल काय त्याच्याने. मी कुणावर तरी फार जोरात बोलेल, तुमचा मेंदू फार गरम होईल, तुमचं रक्त उफाळून येईल,
तुमचं रक्त असं उसळून येईल. तुम्हाला असं वाटेल की हा हे बदलले पाहिजे. मी मोहिते, पवार, देशमुख, पाटील, थोरात, अजून काय विखे, तांबे, ठाकरे, अजून काय अनेक 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 नावं, या सगळ्या नावांवरती मी फार जोरजोरात टीका करेन. मग तुम्हाला खूप आनंद होईल, मग तुम्हाला खूप भारी वाटेल. आणि मग तुम्हाला खूप जर भारी वाटेल मग तुम्ही त्याच्यावरती विचार करा. दिवसभर अरे काहीतरी भारी ऐकलंय आपण, रात्रभर तुम्ही अस्वस्थ असाल, असाच विचार करत करत झोपी जाल. सकाळी उठून थंड पाण्याने आंघोळ कराल. थंड पाण्याने आंघोळ केल्यावर तुमचा मेंदू थंड होईल, किंबहुना तुम्हाला तो थंड करावाच लागेल. कारण दुसऱ्या दिवशी उठून तुम्ही ज्यांच्या विरोधातली सगळी मतं आज ऐकलेली आहेत, उद्या उठून तुम्हाला त्यांच्याच बँकेत, त्यांच्याच शाळेत, त्यांच्याच कॉलेजात, त्यांच्याच कारखान्यात, त्यांच्याच दाल मिल, त्यांचीच ऑइल मिल, त्यांचीच पेपर मिल, त्यांचीच MIDC कामाला जायचे. तुमच्याकडे स्वतःचं आर्थिक युनिट आहे का? जोपर्यंत आमचं स्वतःचं आर्थिक युनिट तयार होत नाही, आम्ही रोजगार देणारे होत नाहीत, आर्थिक सक्षमता येत नाही. स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा समझ सकते हैं. संघर्ष करना है तो पहले स्वाभिमान लाना पड़ेगा, और स्वाभिमान तब आ सकता है जब हम आर्थिक निर्भर बन सकते हैं. हम आर्थिक निर्भर बन रहे हैं क्या? सोचना पड़ेगा इस पर. सोचेंगे. आम्हाला आमचे आर्थिक युनिट, अरे दादा मीच माझ्या पायावर उभं नसेल तर मी समाजाला काय उभं करणार आहे? जर मीच मला आधार देऊ शकत नसेल तर मी समाजाला आधार काय कपाळ देणार आहे? मला स्वतःला आधी आधार द्यायचं कळलं पाहिजे, तर मी माझ्या समाजाला आधार देऊ शकते. माझ्याकडे 4 माणसं आली तर त्या उपाशी माणसांची भूक समजून घेऊन त्याचं मला निराकरण करता येतं का, इतकी सक्षमता माझ्याकडे असेल तर माझ्या नेतृत्व गुणाला किंमत असेल, तर मला फॉलो करणारे फॉलोअर्स तयार होतील. फॉलोअर रिकाम्या पोटीने तयार होणार नाहीत. म्हणजे आम्हाला आमची मुवमेंट उभी करावी लागेल. आर्थिक सक्षमता. तिसरी गोष्ट की चळवळीचं मुखपत्र असलं पाहिजे. चळवळीचं मुखपत्र मला इथे आवर्जून उल्लेख करावा लागेल की काही वर्तमानपत्र, काही मासिकं अशी आहेत की जी मुखपत्र म्हणून अतिशय चांगलं काम केलं. त्यातलं GS दादांनी एक मासिक, फार चांगलं मासिक तयार केलं होतं. GS दादांनी तयार केलेलं चालवलेलं जे मासिक होतं, लहूशक्ती नावाचं मासिक, जे मासिक मुखपत्र म्हणून उभं राहिलं होतं. अशा पद्धतीची मासिकं अजून चालवली गेली पाहिजेत. इकडे चळवळीतली काही वर्तमानपत्र आहेत, लोकनायक आहे, महानायक आहे, अशी काही वर्तमानपत्र, आम्हाला काही वर्तमानपत्र आणि काही मासिकं तयार करता येतील का, ज्यातनं आमचे प्रश्न आम्हाला मांडता येतील. यावरती काम करावं लागेल. महत्त्वाची गोष्ट की आम्हाला दुसऱ्या फळीतलं नेतृत्व तयार करायचं आहे. आम्हाला सेकंड जनरेशनची लिडरशिप तयार करता येऊ शकेल का? सेकंड जनरेशनची लिडरशिप आमच्याकडे नाही आहे. माफ करा, पण याच्यावर विचार झाला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की जेवढी नावं मी घेते, म्हणजे तुम्ही बारामतीकडे जा, तुम्ही नाशिकात जा, तुम्ही अहमदनगरकडे जा, तुम्ही लातूरात जा, तुम्ही उस्मानाबादला जा, तुम्ही मुंबईत जा, तुम्ही सिंधुदुर्ग कणकवलीत जा, तुम्ही कुठल्याही जिल्ह्यांमध्ये जा, त्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी त्यांच्या नंतरची सेकंड जनरेशन तयार केलेली आहे. त्यांच्याकडे त्यांचं दुसऱ्या फळीचं नेतृत्व तयार आहे. आपल्याकडे दुसऱ्या फळीचं नेतृत्व तयार होतंय का? आपल्याकडे दुसऱ्या फळीचं नेतृत्व नाही तयार झालेलं. विकास सावळेजी स्वागत आहे, सुखदेव कोरवीजी आणि आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. दुसऱ्या फळीचं नेतृत्व आमचं तयार होणं फार गरजेचं आहे. कारण अडचण अशी आहे की अचानक, म्हणजे आम्हाला जर कधी काम करायचं असेल, आपल्याकडे सभा घ्यायची, मग आम्ही काय करणार? आम्ही कधी जिग्नेश मेवानींना बोलावणार, आम्ही कधी कन्हैया कुमारांना बोलावणार, किंवा आम्ही अजून कोणाला बोलावणार? दादा हो, जिग्नेश मेवानी, कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, दे हॅव लॉट ऑफ पोटेन्शियल, दे हॅव मच मोर कॅलिबर. त्यांच्याकडे निश्चितपणे क्षमता आहे. मी त्यांच्याकडे क्षमता नाही असं म्हणत नाही आहे, पण दादा हो, काय तशा क्षमता महाराष्ट्रातल्या तरुण पोरांकडे नाही आहेत का? समजा लातूरमध्ये आमचा सुनील सौदागर सारखा एखादा कार्यकर्ता असतो की जो त्याच्या बलबुत्यावर एक चांगलं संघटन उभं करतो. आहेत की खूप लोक आहेत, म्हणजे एक नाव सहज आठवलं म्हणून, पण अशी कितीतरी नावं आहेत, कितीतरी अशी नावं आहेत की ज्या, कारण अडचण काय माहितीये का, जेव्हा बाहेरच्या राज्यातून एखादा येतो तो फक्त इथं गर्दी तयार करतो, त्याच्या गर्दीवर एखादी सभा सक्सेस होऊ शकते, तो इथनं निघून जातो,
तो इथे मतदारसंघ तयार करत नाही. त्यामुळे इथल्या नेत्यांना त्याची भीती नसते बोलावताना, कारण त्याचा मतदारसंघच तयार होणार नाहीये. पण इथलाच जर नवा नेता तयार झाला तर तो मतदारसंघ तयार करू शकतो. आम्हाला आमचे नवे नेते तयार करावे लागतील. नवे नेते म्हणजे जुन्यांना आम्ही डावलायचे असं अजिबात नाही. जुन्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिलंच, हॅट्स ऑफ त्याच्यासाठी. परंतु जुन्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्यांची पिढी तयार करणं फार गरजेचं आहे. ती नवी पिढी तयार करण्यासाठी जे नवीन येणारं पीक आहे ते पीक राखण्याची जबाबदारी जुन्यांची आहे. नव्यांचं पीक जुन्यांनी राखावं लागेल. नव्यांच्या पिकांची अतिशय चांगली मशागतही करणं आणि त्यांची राखणही करणं ते काम आम्हाला करावं लागेल. गणेश तौरजी, आपण सांगताय बहुजन एंटरप्रेनर्स डेव्हलपमेंट असोसिएशनच्या माध्यमातून आपण काम करताय. आपलं अभिनंदन, आपल्याला शुभेच्छा. स्वागत आहे आपलं. सुदर्शन काळे आणि गौतम पाडमुकजी स्वागत आहे. मला जे वाटतं की या पद्धतीनं काम झालं पाहिजे ते काम. दादा हो, आपण फक्त टीका करण्यामध्ये आपण धन्यता मानू का? कारण काय होते की खूप मोठ्या चळवळीचा नेता असं म्हणवण्यासाठी एक नवा फंड आला की बोलायचं कचकचून बामणाला शिवी द्यायची. जितके करकचून बामणाला शिवी देता येईल तितका मोठा नेता म्हणवता येईल असा एक नवा फंडा तयार होतोय. माफ करा, परंतु या फंड्याशी मी फार सहमत नाहीये. कारण होतं काय की आम्ही जेव्हा या पद्धतीने बोलायला लागतो त्यावेळेला आमचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी आम्ही अनेक शत्रुस्थानी राहतो. तुम्ही लगेच त्यांच्या ताटात जाऊन जेवा असं माझं म्हणणं नाहीये, किंवा लगेच आपण त्यांच्याशी दोस्ती करूया असंही माझं म्हणणं नाहीये. परंतु सलगपणे एक साथ सगळ्यांना झोडपून काढणे आणि ते करण्यातच धन्यता मानणे ही चळवळ असू शकत नाही. याला चळवळ अजिबात म्हणत नाहीत. चळवळ ही सर्वसमावेशक असते. चळवळ ही परस्पर पूरक असते. चळवळ ही एकमेकांना आधार देणारी असते. चळवळ उभारी देणारी असते. चळवळ प्रश्न समजून घेणारी असते. चळवळ प्रश्न सोडवणारी असते. आम्ही ते करत आहोत का? मागच्या 1-2 महिन्यातला ट्रेंड जो मी सोशल मीडियावरचा बघितलेला आहे, या सोशल मीडियाच्या ट्रेंडमध्ये आम्ही कुणाची भांडलं पाहिजे, आम्ही कुणावरती टीका केली पाहिजे, तर आम्ही सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले पाहिजेत, आम्ही सत्ताधाऱ्यांना त्यांच्या धोरणात्मक गोष्टींवरती विचारलं पाहिजे, हे सगळं दिलं सोडून आणि बरेचदा ग्रुपिझममध्ये एकमेकांना भांडण्यात लोक धन्यता मानत आहेत. इतके ग्रुप तयार झाले की समविचारी असणारी, समान प्रश्नांना सामोरी जाणारी, समान प्रश्नांवरती भांडणारी, की तुम्ही म्हणताय की मी बाबासाहेबाला मानतो, मीही म्हणते बाबासाहेबाला मानते, तुम्ही म्हणता मी अण्णाभाऊला मानतो, मी म्हणते मी अण्णाभाऊंना मानते. जर तुमचे माझे आदर्श एक आहेत, जर तुमचा माझा मार्ग एक आहे, जर तुमचा माझा विचार एक आहे, जर तुमचं माझं पोचण्याचं ध्येय एक आहे, तर तुम्ही कुठल्या वाहनात बसलायत आणि मी कुठल्या वाहनात बसले, इट डझंट मॅटर की आपण कोणत्या वाहनात बसलोय. असू शकतं ना, असू शकतं की तुम्हाला एक वेगळी ट्रेन मिळाली आहे, कदाचित मला ट्रेनच्या ऐवजी अजून एखादी बस मिळाली आहे, दुसऱ्याला अजून काहीतरी स्वतःचं एक वेगळं व्हेकल मिळाले. तुम्ही कुठल्या व्हेकलमध्ये बसलायत इट डझंट मॅटर. जो आधी पोचेल त्यानं पोचून जो मागून येणार आहे त्याच्यासाठी जागा तयार करायची. बघा जमतंय का? थोडंसं समजायला कठीण जाईल, पण मला जेवढं शक्य आहे तेवढं सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. त्याचं कारण असं आहे दादा हो, की साचले पण विचारांमध्ये असू नये, विचारांमध्ये प्रवाहितपणा असावा. कदाचित माझी जी सुरुवातीची मतं आहेत त्या सुरुवातीच्या मतांमध्ये आज बदल असू शकतो, तो असला पाहिजे. अगदी बाबासाहेबांची जी सुरुवातीची मतं होती त्या मतांमध्येही बाबासाहेबांना नंतर काही वेळा बदल करावा लागतो. बाबासाहेब बदल करतात. म्हणजे इवन जे बाबासाहेब असं सांगतात की काँग्रेस हे जळतं घर आहे, तेच बाबासाहेब नंतरच्या काळामध्ये काँग्रेसच्या त्या मंत्रिमंडळातही जातात. म्हणजे बाबासाहेबांना काँग्रेसबद्दल फार सख्य असतं का? नसेल, नाही. परंतु तिथे पोचणं फार महत्त्वाचं आहे. व्हेकल काय हे महत्त्वाचं नाही. बाबासाहेब म्हटले की नाही मला ॲलर्जी आहे, मी आयसोलेशनला राहील, मला जायचंच नाही आहे, तर तिथे पोचायचं कसं? तिथे पोचणं जास्त महत्त्वाचं आहे. तिथे पोचून माझ्या माणसांचे प्रश्न मांडणं जास्त महत्त्वाचं आहे. ते पोचण्यासाठी आम्हाला या पद्धतीने विचार करता येऊ शकेल का? आता सरतेशेवटी
खूप साऱ्या ज्या कमेंट्स आल्या त्या कमेंटचा 1-1.5 मिनिटामध्ये मी गोषवारा घेतला पाहिजे, की काही लोकांनी त्यांना असं वाटलं की मी त्या कमेंट वाचल्या नसतील. मी सगळ्यांच्या कमेंट वाचल्या. ताई तुमची राजकीय भूमिका काय? मला वाटतं मला माझ्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी जी भूमिका योग्य वाटते आणि जी घ्यावी लागेल ती मी घेईन. ती कुठल्याही ट्रोलर्सला भीक न घालता घेईन. मी माझी भूमिका माझ्या माणसांचे प्रश्न सोडवणे ही आहे आणि माझ्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जे जे योग्य वाटतात फंडे ते सगळे फंडे मी घेईन, ते सगळे फंडे मी अंमलात आणेल आणि त्यासाठी मी कुठल्याही टीकाकारांच्या उत्तरांना उत्तर द्यायला अजिबातच बांधील नाही. मुद्दा क्रमांक 2, ताई तुमच्या सरकारने असं केलं, तुमच्या सरकारने तसं केलं. दादा हो, सरकार कुणाचं आहे यापेक्षा मी